आपण सेशन सुरू करत आहोत. नमस्कार, मी अजय देशमुख. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आयोजित प्रख्यात लेखक व IT तज्ञ अच्युत गोडबोले सरांच्या विशेष व्याख्यानामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मला आनंद आहे की आज रविवारची संध्याकाळ असून देखीलही एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. आणि आज आपलं हे जे व्याख्यान असणार आहे गोडबोले सरांचं, हे YouTube तसेच फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन याविषयी मला थोडी माहिती देऊ इच्छितो मी. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन हे आपल्या सामाजिक कामासाठी पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नावाजलेलं आहे. आमचे जे नेते आहेत पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम आम्ही राबवत असतो. मागील महापुराच्या काळात आम्ही जी केलेली मदत आहे, म्हणजे वैद्यकीय सेवा म्हणा किंवा गरजू लोकांना चादर वाटप किंवा कपडे वाटप तसेच धनधान्य वाटप, ह्या गोष्टीचा खूप बोलबाला मागच्या वर्षी झाला होता. याच पद्धतीनं पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचं काम सुरू आहे. आता सध्या करोनाच्या काळामध्ये पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणखीन एक नवीन माध्यमानं लोकांसमोर येत आहे. ते म्हणजे आम्ही होम आयसोलेशनच्या पेशंट्सना घरी जाऊन त्यांना लागणारी वैद्यकीय सल्ला, वैद्यकीय मदत तसेच मोफत औषधोपचार देत आहोत. वेगवेगळे उपक्रम आम्ही आमचे नेते माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. आता या कोरोनाच्या काळामध्ये बराच वेळा असं घडतंय की येणारे नवीन बदल ऍक्सेप्ट करताना खूप प्रॉब्लेम येत आहेत. म्हणजे वैयक्तिक जीवनात घडणारे बदल म्हणा किंवा आमच्या औद्योगिक जिथं उद्योग आहेत आमचे तिथं होणारे बदल, ह्या बदलांना सामोरे कसं जायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो. आज आम्ही पाहतोय की अगदी आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय जरी असेल तरी अचानक ऑनलाईन सुरू झालं, ज्याची आम्ही कधी अपेक्षा केली नव्हती किंवा करावं लागेल असं आम्हाला वाटलं, परंतु आम्ही त्या बदलांना सामोरे जात आहोत. हा विषय सुरू असताना आमचे नेते माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मनात एक कल्पना आली की ज्यावेळी हा असा चेंज होतोय त्यावेळी ह्या चेंजला आपण सामोरे कसं जायचं, त्यासाठी कुठल्या तरी मार्गदर्शकाची आपल्याला गरज असेल की जो आपल्याला ह्या सिच्युएशन बाहेर काढेल आणि आपल्याला एक प्रॉपर गाईडलाईन देईल. आणि असे ज्यावेळी सुरू होता विषय त्यावेळी एकच नाव सर्वांच्या समोर आलं, ते म्हणजे अच्युत गोडबोले सर. आपल्या व्याख्यानाला सुरू करण्याच्या आधी मी पुन्हा एकदा अच्युत गोडबोले सरांचं स्वागत करतो या व्याख्यानमालेत. तसेच आमचे नेते माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांचे देखील स्वागत करतो. आणि आमचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. एको येतोय. सर्वांना नमस्कार. आजच्या माझा आवाज ऐकू येतोय? ऐकू येते ना सर? हा येतोय. सर्वांना नमस्कार. आजचे आपले प्रमुख आणि सुप्रसिद्ध वक्ते, खरं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना रसिक म्हणावं, कारण साहित्य लेखक आणि त्याचबरोबर विशेषतः संगणक क्षेत्रात ज्यांनी भारतामध्येच नव्हे तर परदेशामध्ये देखील त्यांच्या अलौकिक कामगिरीतून सर्वदूर त्यांचं जे नाव पसरलेलं आहे ते आदरणीय डॉक्टर अच्युत गोडबोले सर. सर्वच आमचे फाउंडेशनचे पदाधिकारी आणि आपण सर्वजण डॉक्टर गोडबोले सरांचं व्याख्यान ऐकायला उत्सुक आहात. असे सर्वच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहभागी झालेले सर्व पार्टिसिपेंट्स, बंधू भगिनी मित्र, खरं म्हणजे आज वर्ल्ड फादर्स डे आहे आणि योगायोगानं हे वर्ष माझे स्वर्गीय वडील गुलाबरावजी पाटील यांचं जन्मशताब्दी वर्षही आहे. त्यामुळं एक चांगला हा योग आलेला आहे आणि खरं म्हणजे जुनी पिढी ते नवीन पिढी असा एक चांगला संगम म्हणा किंवा आज जे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्या दृष्टिकोनातनं निश्चित सर्वांना एक आनंदाची ही पर्वणी असं मी म्हणतो. जग खूप वेगानं बदलतंय आपण पाहतोय आणि अशा वेळेला
तरुणांच्या मध्ये विशेषतः पुढं काय करायचं, पुढं जे काय करायचं आहे ते सामान्य लोकांच्या बरोबर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तरुणांच्या मनामध्ये देखील आपल्या या प्रश्नांना कोण उत्तर देऊ शकेल हा प्रश्न निश्चितपणाने होता. आणि आमच्या मनामध्ये देखील हा विचार आल्यानंतर आम्हाला डॉक्टर अच्युत गोडबोले सरांचंच नाव पुढे आलं. आणि म्हणूनच आजचा जो विषय तो ठेवलेला आहे तो उद्याचे बदलणारे तंत्रज्ञान आणि आपला आणि आपण, असं साधारणतः हे आहे. खरं म्हणजे आपण सर्वच जण उत्सुक आहोत उद्या नेमकं काय होणार आहे. दुर्दैवानं गेले 1.5 वर्ष आपण सर्वजण ह्या कोरोनाच्या काळामध्ये ह्या कोरोनाला अगदी सर्वजण ह्या संकटाशी मुकाबला करतोय. आणि अशा वेळेला पुढं नेमकं काय होणार आहे, आपल्याला हे तंत्रज्ञान कसं असणार आहे, आणि एकूणच ह्या सर्व विषयाला स्पर्श करत असताना जवळपास सरांचा जो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वच विषयांचा सरांचा अभ्यास आहे. त्यांना जवळपास 50 वर्षाचा जो अनुभव आहे आणि कोणताही विषय त्या ठिकाणी समजून घ्यायची होती, यामुळे मला निश्चित खात्री आहे की सर अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि नेमकं सांगतील. कारण सरांची आतापर्यंत आपण जर का पुस्तकं वाचली असतील तर ती पुस्तकं निश्चितपणानं अत्यंत सोप्या शब्दामध्ये, अवघड विषय त्यांनी सोप्या शब्दामध्ये सांगितलेला आहे. अगदी विज्ञानाचा विषय असेल, संगणकाचं तर त्यांचा हातखंडा आहे. आणि आपण सर्वच जण अशा वेळेला सरांचं भाषण ऐकण्यास उत्सुक आहोत. निश्चितपणानं हे आजचं हे खऱ्या अर्थानं विचार मंथनाची ही सर्व सभा होईल असं मी समजतो. पुन्हा एकदा सरांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही वेळात वेळ काढून आला. आणि आमच्या विशेषतः सांगलीकरांना आणि आसपासच्या सर्व इतर जिल्ह्यातून जवळपास 750च्या वर रजिस्ट्रेशन सर झाले. आणि आता ऑनलाईन, मगाशी अजयनी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन मध्ये असतील. आता पुन्हा आपण लाईव्ह फेसबुक करतोय, युट्यूबवर पण आपलं आता भाषण त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि मला वाटतं की एक निश्चितपणानं हा एक चांगला जो योग आलेला आहे त्याचा फायदा आपण सर्वजण घेत आहात. मी पुन्हा एकदा सरांचं व्यक्तिशः या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत सुरू करावं. धन्यवाद. बाबा धन्यवाद. सर आपण सुरू करायच्या आधी 2 मिनिटं आपली फॉर्मल ओळख करून देतो. राहू दे. ठीक आहे, ओके. अगदी थोडक्यात कर मग. येस येस. सरांची ओळख करून देण्याची तशी काही खूप मोठी गरज नाहीये, कारण तरुण पिढीचा युथ आयकॉन म्हणा किंवा तरुण पिढीचं मार्गदर्शक म्हणा म्हणून आपण सरांना ओळखतो. आणि अच्युत गोडबोले नाम ही काफी आहे असं म्हटलं तरी पुरेसं वावगं ठरणार नाही. अच्युत गोडबोले सरांची ओळख करून देताना एक फॉर्मॅलिटी म्हणून एक सांगतोय त्यांच्या विषयीचं की सर 1972 साली IIT मुंबईमधून केमिकल इंजिनियर झाले आणि त्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर मध्ये पदार्पण केलं, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये. आणि तब्बल 32 वर्ष त्यांनी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्यापैकी 23 वर्ष त्यांनी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे सीईओ म्हणून काम केलं. आणि यापैकी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पटनी कॉम्प्युटर्स मध्ये त्यांनी नारायण मूर्ती सरांना टेक ओव्हर करून त्यानंतर त्यांनी स्वतः ती जबाबदारी घेतली पटनी कॉम्प्युटर्स मध्ये आणि ती खूप यशस्वीरित्या त्यांनी ती पारही पाडली. सरांनी जगभर प्रवास केलेला आहे आणि त्यांनी कॉम्प्युटरवर 4 पुस्तकं लिहिलेली आहेत की ज्यामुळे आपल्या सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य व्यक्तीला कॉम्प्युटर म्हणजे काय आहे अगदी इझिली कळू शकेल अशा पद्धतीने त्यांचं ते वर्णन असतात किंवा त्यांची ती पुस्तकं असतात. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, लाईक बोर्ड रूम, संगणक युग, किमयागार, अर्थात, आणि अशी अनेक पुस्तकं. तसेच त्यांचा स्वतःच एक ऑटोबायोग्राफी आहे मुसाफिर म्हणून, ज्याची तब्बल 80,000 पेक्षा जास्त पुस्तकांचा खप झालेला आहे. असे हे सर आपल्याला आज लाभलेले आहेत.
आणि सरांच्या बाबतीत आणखीन सांगायची गोष्ट म्हणजे 100च्या वर विविध लेख तसेच शेकडो व्याख्यानं त्यांनी केलेली आहेत आणि अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. त्यात सांगण्यासारखा पुरस्कार म्हणजे IITचा प्रचंड बहुमानाचा डिस्टिंग्विश्ड अल्युमिनस हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि 5 वेळेला जीवन गौरव पुरस्काराने देखील ते सन्मानित झाले आहेत. असं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे व्याख्यानासाठी. तर सर, मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरू करावे. धन्यवाद. सर्वप्रथम मला इथे व्याख्यानाला बोलवल्याबद्दल मी आभारी आहे. हा काळ खूप अवघड आहे, आता सांगितलं त्याप्रमाणे. आणि मी करोनामुळे काय परिणाम होईल याच्याविषयी मी सगळ्यात शेवटी मी थोडस बोलणार आहे. पण त्याच्या अगोदर उद्याचं जग कसं असेल आणि कुठली तंत्रज्ञान वाढतील आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल ह्याचं मी चित्र थोडक्यात रंगवणार. माझा घसा जरा ठीक नाही, पण आता तुम्ही समजावून घ्याल असं मी गृहीत धरतो. आपण जर का इतिहासात गेलो तर आपल्या लक्षात येईल की माणसाच्या इतिहासाचे 3 टप्पे आहेत: शेती, उद्योग आणि सेवा. आणि शेतीचा जो टप्पा होता तो कित्येक दशसहस्त्रक होता, पण त्यात काही तंत्रज्ञान वाढलं नाही, त्यामुळे माणसाचं आयुष्य बदललं नाही. काल जसा माणूस जगत होता तसाच आज, तसाच उद्या, तसंच पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी, असं सगळं पुढच्या शतकात, पुढच्या सहस्त्रकात आणि अनेक दशसहस्त्रक माणसाचं आयुष्य फारसं बदललं नाही. मग औद्योगिक क्रांती आली आणि काही शतकांमध्ये माणसाने जी प्रगती केली ती गेल्या शेतीतल्या कित्येक दशसहस्त्रकांपेक्षा अनेक पटींनी जास्त होती. आणि त्यानंतर काही शतक औद्योगिक क्रांतीनंतर जी गेली आणि मग सेवा आधुनिक सेवा ज्याला म्हणतो आपण, ती सुरू झाली. म्हणजे मॉडर्न सर्व्हिसेस त्या सुरू झाल्या तर 1960 पासून सुरू झाल्या, कम्प्युटर्सचा उदय झाल्यापासून. आणि त्याच्यापासून जे आपण दशक जर का घेतली तर 1960चं दशक हे मेन फ्रेम्सचं होतं, 1970चं दशक हे मिनी कम्प्युटर्सचं होतं, 1980चं दशक हे पर्सनल कम्प्युटर्स किंवा डेस्कटॉपचं होतं, 1990चं दशक हे इंटरनेटचं होतं आणि 2000चं दशक हे मोबाईल कम्प्युटर्सचं होतं. या सगळ्यामध्ये कम्प्युटरचा आकार कमी होत गेला, कम्प्युटरची शक्ती प्रचंड वाढत गेली आणि कम्प्युटरची किंमत भयंकर कमी होत गेली. म्हणजे मोर नावाचा एक त्यांचा लॉच आहे की दर 18 महिन्यांनी कम्प्युटरची पॉवर ज्याला म्हणता येईल ती पॉवर प्रचंड दुप्पट होत जाते दर 18 महिन्यांनी, असं मोरचा लॉ म्हणतो. मग त्याचं कारण असं की ट्रान्झिस्टर जो सगळ्यात बेसिक युनिट आहे आपला, त्याचा आकार कमी कमी होत चाललेला आहे. त्यामुळे काही ठराविक जागा तुम्ही जास्तीत जास्त ट्रान्झिस्टर कोंबू शकता. म्हणून मेमरीची जी अत्यंत लहान 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 होत गेले. आता आपल्या मोबाईल मध्ये जो सिम कार्ड असतं त्यात मेमरी असते किंवा त्याचा आकार बघा, पूर्वी मेन फ्रेम मध्ये अशा मोठ्या मेमरीज असायच्या, त्याचा कारण आकार संबंध कमी होत गेला, कारण ट्रान्झिस्टरचा आकार कमी होत गेला. म्हणून मोरच्या नियमाप्रमाणे दर 18 महिन्यांनी कम्प्युटरची पॉवर ही दुप्पट होत जाते आणि अर्थात किमती कमी होत गेल्या, आकार कमी होत गेला. हे कुठपर्यंत चालेल तर लोक साधारण 20 ते 25 सालापर्यंत चालेल असा अंदाज आहे, कारण त्याच्या पुढे ट्रान्झिस्टर लहान 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 होत जवळपास अणूच्या आकाराचा होईल असा अंदाज आहे. आता अणूच्या आकाराच्या पेक्षाही जर का कमी ट्रान्झिस्टरचा आकार झाला तर त्यावेळी क्वांटम मेकॅनिक्सचे नियम लागू पडतात आणि त्यामुळे आता मोरचा नियम त्याच्या पुढे उपयोगी पडणार नाही. हे IBM आणि अनेक कंपन्यांनी खूप वर्षापूर्वी जाणलं होतं आणि म्हणूनच क्वांटम कम्प्युटिंग, नंतर DNA कम्प्युटिंग आणि अशा सगळ्या कम्प्युटर्स वरती, नॅनो कम्प्युटर्स यांच्यावरती रिसर्च 15-20 वर्षापासून चालू आहे, कारण त्यांना माहिती आहे की मोरचा नियम साधारण 20 ते 25 सालापर्यंत चालेल. तोपर्यंत कम्प्युटरचा आकार कमी होतील, शक्ती कमी होईल, शक्ती वाढत जाईल आणि किंमत कमी होत जाईल. पण 20 ते 25 सालानंतर आपल्याला टिकाव धरला पाहिजे, कारण कम्प्युटरची डिमांड प्रचंड वाढणार आहे, त्यांना माहित होतं. म्हणून तो रिसर्च चालू झाला. पण आता पुन्हा मी मूळ थीम कडे येतो की या सगळ्यामध्ये एक सांगण्याचा मुद्दा असा की प्रगती जी झाली टेक्नॉलॉजीमध्ये ती प्रचंड वेगाने झाली. म्हणजे या काही दशकात जी प्रगती झाली ती औद्योगिक क्रांतीच्या काही शतकांच्या मध्ये झालेल्या प्रगतीच्या अनेक पट होती आणि औद्योगिक क्रांतीच्या काही शतकांमध्ये जी प्रगती झाली ती शेतीच्या कित्येक दशसहस्त्रकांमध्ये झालेल्या प्रगतीपेक्षा प्रचंड मोठी होती. गणितात सांगायचं झालं तर D2y/dx2 म्हणजे तो वाढीचा दर खूप मोठा झाला. मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की गेल्या 10 वर्षात माणसाने जी तंत्रज्ञानात प्रगती केली ती माणसाने आतापर्यंतच्या संपूर्ण मानवी इतिहासात केली नसेल त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या 10 वर्षात केली. ह्याचा अर्थ आपण जास्त हुशार झालेलो आहोत का, तर मुळीच नाही.
तसं न्यूटन म्हणायचा की मी माझ्या पूर्वजांच्या खांद्यावर उभा आहे, म्हणजे कोपर्निकस, गॅलिलिओ याच्या खांद्यावर मी उभा आहे म्हणून मला हे. तसंच आपण आता एवढे हजारो सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजीज जगभर काम करतात, त्यांच्या संशोधनावर आपण उभे आहोत म्हणून ती ही प्रगती भयंकर अत्यंत वेगाने होतीये. ती इतक्या प्रचंड वेगाने होतीये की त्याचे काय परिणाम होणार आहेत मी नंतर सांगणार आहे. पण मगाशी सांगितलं तसं 60s मेन फ्रेम, 70s मिनी कम्प्युटर, 80s पीसीज, 90s इंटरनेट, 2000 मध्ये मोबाईल कम्प्युटिंग. आता 2010च्या नंतरचं काय झालं, तर 2011 साली एक इंडस्ट्री 4.0 नावाचा प्रकार निघाला, तो जर्मनीत निघाला. आणि त्यांचं ध्येय पुढच्या 20-30 वर्षात इंडस्ट्री 4.0 हे पूर्ण करण्याचं आहे. म्हणजे पुढच्या साधारण 2040-50 हे सगळे विद्यार्थी जे ऐकत असतील ना, त्यांना फार महत्वाचं आहे का त्यांच्या करिअरच्या मध्ये हे सगळं होणार आहे, म्हणजे होण्याचं स्वप्न तरी आहे. इंडस्ट्री 4.0 म्हणण्याचं कारण असं की त्यात सुद्धा मी खोलवर शिरत, आपल्याला वेळ कमी आहे, पण स्टीमचा वापर सुरू झाला, स्टीम इंजिन, तेव्हा इंडस्ट्रीचं पहिली रेव्होल्युशन आली, ऑटोमोबाईल आल्या तेव्हा दुसरी रेव्होल्युशन आली, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स आल्या तेव्हा तिसरी रेव्होल्युशन आली, म्हणजे 60s मध्ये. ऑटोमोबाईल झाला 1920 साली, 10 साली, आणि स्टीम इंजिन बरेच काही शतकांपूर्वी. आणि इंडस्ट्री 4.0 2011 साली जर्मनीत सुरू झाली. आता इंडस्ट्री 4.0चं काय म्हणणं आहे मी त्याच्यावरती थोडंसं बोलणार आहे, आणि नंतर ह्याचा काय परिणाम होणार आपल्या आयुष्यावर त्याचं सांगणार. पण इंडस्ट्री 4.0 थक्क करणारी गोष्ट आहे, कारण इंडस्ट्री 4.0 सर्व समावेशक आहे. इंडस्ट्री 4.0 मध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर येतं ते IoT आणि IIoT, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याला IoT आणि IIoT म्हणतात. मग क्लाउड कम्प्युटिंग येतं, बिग डेटा येतं. हे सगळे शब्द आपल्याला उगाच बंबॅस्टिक वाटतील, पण मी थोडक्यात सांगणार आहे त्याचा अर्थ काय, त्यामुळे घाबरून जाऊ नका. त्यानंतर 3D प्रिंटिंग येतं, क्लाउड कम्प्युटिंग येतं, 3D प्रिंटिंग येतं. अशा सगळ्या गोष्टी, नंतर ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी, या सगळ्यांचं मिळून इंडस्ट्री 4.0 आहे. आणि त्यामुळे आपलं आयुष्य संपूर्ण आमूलाग्र बदलणार आहे. म्हणजे आणि त्याचे आपल्या व्यवसायावर, त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार हे मी थोडक्यात सांगणार आहे. पण त्याचं या टेक्नॉलॉजीज काय आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊ. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये 5-6 गोष्टी, 4-5 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट मी उदाहरणार्थ एक्सपर्ट सिस्टम्स. खरं म्हणजे जेव्हा एआयचं स्वप्न लोकांनी बघितलं तेव्हा त्यांना वाटलं की मशीननी किंवा कम्प्युटरने माणसासारखं वागावं किंवा माणसासारखी बुद्धी त्याला असेल. पण माणसासारखी बुद्धी असणं भयंकर अवघड आहे. मग त्यांना पहिल्यांदा सुचलं की आपण तज्ञांना मदत जर का कम्प्युटर करायला लागला, डॉक्टरांना, वकिलांना, इतर शिक्षकांना, तर चांगलं होईल. उदाहरणार्थ डॉक्टरला आपण मदत करता डॉक्टर कशा तऱ्हेने डायग्नोसिस करतो, रोगी आल्यानंतर ते लक्षणं सांगतो, मग डॉक्टर निदान करतो, मग काहीतरी गोळ्या लिहून देतो, मग पेशंट पुन्हा येतो, मग त्या गोळ्याने फायदा झाला का ते सांगतो, मग गोळ्या बदलून देतो. हे सगळं जर का डॉक्टरचं ज्ञान आपण आत्मसात केलं आणि ते समजा प्रोग्राम मध्ये घातलं, ते इफ देन एल्स, की असं झालं तर असं, असं झालं तर असं, म्हणजे आणि हे जर का प्रोग्राम मध्ये घातलं तर आपल्याला डॉक्टरला डायग्नोज करण्यामध्ये मदत करता येईल. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं की ह्याला एक्सपर्ट सिस्टम म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रोफेशन्स मधले एक्सपर्टीज कॅप्चर करून त्यांना मदत करण्याकरता एक्सपर्ट सिस्टमची पहिल्यांदा सुरुवात झाली. पण त्या ठिकाणी इफ देन एल्स वगैरे असे सगळे नियम असायचे त्या ठिकाणी, ते प्रोग्राम करावं लागायचं. आता दुसरं त्याच्या कम्प्युटरमध्ये रोबोज आले. आता रोबोज सुरुवातीला खूप प्रिमिटिव्ह होते. मग नुसतं इंडस्ट्रीमध्ये कन्व्हेअर बेल्ट मध्ये चाललेले काही वस्तू, तर सगळ्या लाल रंगाच्या वस्तू आहेत, तर एखादी निळ्या रंगाची वस्तू आली तर ते काहीतरी चुकीची आहे म्हणून तो रोबो बरोबर ते पिकअप करणार. म्हणजे त्या रोबोला बरोबर फक्त काही लिमिटेड त्याच्या फक्त हे होतं. त्या रोबोची पॉवर आणि रोबोची क्षमता वाढत गेली, कारण रोबोमध्ये कम्प्युटर व्हिजन पण आलं. खऱ्या सांगायचं म्हणजे रोबोला ऐकता पण आलं पाहिजे. तुम्ही सोफिया नावाची रोबो जर का बघितलं, मागे सोफिया नावाची एक सुंदरी रोबो तयार झाली होती, तिला सौदी अरेबियाचं हे पण मिळालं, म्हणजे ती हे पण झाली. पण मुख्य म्हणजे काय की ती ऐकू पण शकते, तुम्ही प्रश्न विचारलेला, ती बोलू पण शकते. आणि लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठा भाग आहे. आपण बोलतो ना, ते सगळं नॅचरल लँग्वेज मध्ये बोलत असतो. मी पुण्याला गेलो होतो किंवा मी गेलो होतो पुण्याला, आधी काव्यात्मक बोलायचं, मी गेलो होतो मी पुण्याला, असंही बोलू शकतो मी, किंवा मी असं अनेक. तर या ठिकाणी या सगळ्या वाक्यांचा अर्थ एकच आहे. तुम्ही पूर्वी कम्प्युटरला फक्त स्ट्रक्चर्ड भाषेमध्ये आपण प्रश्न विचारू शकायचो.
उदाहरणार्थ डेटाबेसमध्ये एक SQL नावाची लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. म्हणजे समजा मला माझ्या वर्गातल्या याच्यात 5 फुटाच्या वरती उंची असलेल्या मुलांची नावं पाहिजे, किंवा मला 60% वरती मार्क पडलेल्या मुलांची नावं पाहिजे. तर माझ्याकडे समजा डेटाबेस असेल, म्हणजे सगळ्यांची माहिती असेल की मुलाचं नाव, पत्ता, त्याचं वय, उंची, मार्क, हे सगळं. तर त्या डेटाबेस मधलं तर मला क्वेरीची त्या SQLची फॉर्मॅट असायचा की अमुक अमुक ह्याच्यामधली ही मला यादी दे. मग तो सगळ्या डेटाबेस मध्ये जायचा आणि मला हवी ती उत्तर द्यायचा. त्याला स्ट्रक्चर्ड वाटेल तसं मी विचारू शकायचो नाही. पण आता बघा, तुम्ही गुगलमध्ये हे चक्क प्रश्न विचारता की मी आता असं असं आहे आणि मला मुंबईला किंवा पुण्याला मी डेक्कन जिमखान्यावरती आहे, शेजारी मला कुठली हॉटेल्स आहेत ते सांगा, प्लीज गिव्ह मी. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता, लक्षात ठेवा. आता तर मराठीत सुद्धा बोलू शकता. तुम्ही असं बोलू शकता की प्लीज गिव्ह मी द नेम्स ऑफ हॉटेल्स नियर डेक्कन जिमखाना. हे इथं काही स्ट्रक्चर नाहीये आणि तरी गुगल तुम्हाला त्या हॉटेलची नावं सांगतं. ह्याचा अर्थ काय की गुगलला आता तुम्ही तुमच्या इंग्रजी भाषेतलं हे कळायला लागलेलं आहे. हा जो सगळा प्रकार आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा, की तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय अमेझॉन अलेक्साला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये प्रश्न विचारू शकता. आता तर मराठीतनं सुद्धा तुम्ही गुगलमध्ये चक्क विचारू शकता. तर ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही आपल्या भाषेत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खूप महत्वाचा भाग आहे. तर रोबोटिक्स, एक्सपर्ट सिस्टम्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, हे सगळं व्यवस्थित चाललं होतं. AI मध्ये खूप अप्स अँड डाऊन झाले, मी त्यात शिरत नाही. कित्येक वेळा लोकांच्या आशा खूप वाढल्या, इन्व्हेस्टमेंट खूप झाली, कित्येक वेळा वाटलं याच्यात काही अर्थ नाही, माणसाचा मेंदू एवढा प्रचंड मोठा आहे की आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण या सगळ्यामध्ये जान फुंकणं ज्याला म्हणतात ना, तो सगळ्यात फुंकला तो 2000 सालाच्या नंतर, ज्याचं नाव आहे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. आज जी IT मध्ये आहेत किंवा ज्यांना करिअर करायची, आज डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग मध्ये प्रचंड वाव आहे पुढच्या 10-20 वर्षात. त्याचं कारण असं, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की त्याचं असं झालं की मला वाटतं कॅनडामध्ये, बहुधा असं मला वाटतं, कॅनडामध्ये नक्कीच फ्रेंच आणि ब्रिटिश लोकांचं राज्य होतं. त्यामुळे त्याचं सरकारी जी सगळी कागदपत्र असायची, त्या सगळ्यांचं फ्रेंच आणि ब्रिटिश मध्ये ट्रान्सलेट करावं लागायचं. हजारो शेकडो लोक आपले बसले ट्रान्सलेट करत. कुठलंही सरकारी पत्र किंवा सर्क्युलर निघालं की इकडे ट्रान्सलेट कर, तिकडे ट्रान्सलेट कर, असं सगळं करत बसायचं. तर हा जो सगळा प्रकार आहे, हे आपल्याला ऑटोमॅटिक करता येईल का, ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन करता येईल का, असा विचार त्यांचा चालू झाला. त्यांनी काय केलं की पहिल्यांदा एक्सपर्ट सिस्टम मध्ये वापरलं होतं, तसं लॉजिक मध्ये, कम्प्युटर मध्ये हे केलं. समजा उदाहरणार्थ की इंग्लिशची क्रियापद कुठले, त्याच्या अपोजिट फ्रेंच मध्ये क्रियापद कुठले, इंग्लिश मध्ये नाऊन, क्रियापद, कर्म, विशेषण, ही सगळी इंग्लिश आणि फ्रेंचची समजा आपण केली, त्यांची एक डिक्शनरी तयार केली. ते काही वाक्प्रचार इकडले तिकडले ह्याची समजा काही आपण जोड्या लावल्या तर होईल असं त्यांना वाटलं. त्यांनी प्रोग्राम लिहायला सुरुवात केली की असं झालं तर असं घाला, असं झालं तर असं घाला. हे प्रोग्राम केलं एक्सपर्ट सिस्टम सारखं, पण ते जमेना. कारण ते इतकं अवघड आहे, इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, त्यात इतक्या व्हरायटीज आहेत बरं का. आपल्याला भाषेमध्ये तुम्हाला सांगतो मी, नॅचरल लँग्वेज इज नॉट व्हेरी सिम्पल. मग त्यांच्या लक्षात आलं, लक्षात घ्या सगळ्यांनी किती गंमतशीर आहे की अरे आपण हे नियम कशाला घालतोय, हे नियमच जर का शिकणारा आपण कम्प्युटर प्रोग्राम लिहिला तर काय होईल. आणि त्यांना ही कल्पना लहान मुलांच्या शिकण्यावरनं सुचली. ते म्हणजे लहान मुलाला आपण शिकवतो का हे 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 कर्म आहे, हे क्रियापद आहे, असं शिकवतो का त्याला? हा भूतकाळ आहे, हा भविष्यकाळ आहे, मी गेलो होतो की मी जाईन, हा भविष्यकाळ आहे, हे असं शिकवतो का आपण त्याला, लहान मुलाला? लहान मुलं फक्त ऐकतात आणि त्याच्यावरनं आपोआप शिकत जातात. म्हणजे त्यांची व्होकॅब्युलरी बिल्ड होत जाते आणि आपोआप ते भाषा शिकतात. मग आपल्याला असा प्रोग्राम लिहिता येईल का की समजा मी इंग्रजी वाक्य दिलं, फ्रेंच वाक्य दिलं, की त्यातल्या सिमिलॅरिटी शोधून आपोआपच तो प्रोग्राम इटसेल्फ विल स्टार्ट लर्निंग, की तो प्रोग्रामच शिकत जाईल. मग दुसरं वाक्य घालायचं सारख्या अर्थाचं, आणि मग तिसरं घालायचं, चौथं घालायचं, आणि मग तो प्रोग्राम आपोआप समजत जाईल, अरे हा शब्द म्हणजे तो शब्द, बरं हा शब्द तो, आणि ही वाक्यरचना म्हणजे ती वाक्यरचना, त्याला भूतकाळ समजायला लागेल. एक नाही, दोन नाही, लाखो वाक्य जर का दिली समानार्थी, तर तो प्रोग्राम, त्याचे नियम, त्याची व्होकॅब्युलरी आणि ते सगळं आपोआप आत्मसात करेल, असा प्रोग्राम त्यांनी लिहिला. आणि त्यानंतर आता 95-98% मला माहित नाही, ते ट्रान्सलेशन त्यांचं ऑटोमॅटिक होतं. आणि 1 किंवा 2% ह्याचं फक्त त्यांना हे करावं लागतं, कारण बाकी सगळे त्याचे रूल्सच त्यांनी बिल्ड केले. हे सगळं लहान मुलं कसं शिकतात ह्याच्यावर सुचलं. आणि त्याच्यापासून फक्त मशीन ट्रान्सलेशन नव्हे, पण एकंदरीत 2000 सालानंतर मशीन आणि डीप लर्निंग हा इतका वेगाने वाढला
की आपल्या मेंदूमध्ये जसे न्यूरॉन्स असतात आणि त्याचे वेगवेगळे लेयर्स असतात, तर तसे आपण समजा आर्टिफिशियली तयार केले, म्हणून त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स असं म्हणतात, ANN. आणि त्याच्या वेगवेगळ्या पातळ्या केल्या आणि प्रत्येक पातळीमध्ये थोडं थोडं शिकत जातो आणि ते पूर्वी काय शिकलं ते पुढच्या पातळीला देतो, मागच्या पातळीवरून पुन्हा पुढच्या पातळीकडे देतो. आणि मग त्यात बरंच कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे पुन्हा शेवटच्या पातळीकडनं पुन्हा काही इंडिकेटर्स मागे पुन्हा पाठवावे लागतात बॅकवर्ड चेनिंगनी वगैरे. पण ते त्यात शिरायला आपल्याला नको. पण खूप जास्त जर का ते लेवल झालाय तर त्याला डीप लर्निंग म्हणतात. त्या लेवल्स कमी असतील तर मशीन लर्निंग. थोडक्यात नाही का, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मशीन लर्निंग हा एक भाग आहे आणि मशीन लर्निंगचा डीप लर्निंग भाग आहे, की जेव्हा लेयर्स त्याचे जास्त होतात. पण या डीप लर्निंगचा फायदा आज ऑटोमॅटिक ऑटो चालकाशिवाय चालणारी वाहनं, म्हणजे संबंध अमेरिकेत सगळीकडे चालू झालेले बाय द वे. आणखीन ही जी मुलं ऐकतात त्यांच्या आयुष्यामध्ये, तर जे तरुण ऐकतात त्यांच्या आयुष्यात पुढच्या 10-20 वर्षात लाखो ड्रायव्हर्सचे जॉब जाणार आहेत. त्याच्याकडे येणार आहे. पण जे चित्रमाल दिसतं ते भयंकर गोंधळात टाकण्यासारखं आहे. पण तुम्हाला सहज सांगतो, म्हणजे तू उद्याच्या काय ड्रायव्हर्सच लागणार नाही, ट्रक्स नाही, बसेस नाही, टॅक्सीज नाही, कशालाच नाही. कारण ते सगळं हे सगळं डीप लर्निंगमुळे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हे शक्य होतंय बाय द वे. तर हा जो सगळा प्रकार आहे, ऑटोमेटेड ट्रान्सलेशन, डीप किंवा चालकाशिवाय वाहनं किंवा फेस रिकॉग्निशन. आता गंमत सांगतो तुम्हाला, की याच्यामध्ये काय आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणखीन एक भाग म्हणता येणार नाही, पण इंडस्ट्री 4.0चा आणखीन एक भाग म्हणजे बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय, तर आज जो डेटा जनरेट होतो ते एवढा प्रचंड आहे. मग एवढ्या कंपन्यांमध्ये एवढ्या कर्मचाऱ्यांचा डेटा, सेल्सचा डेटा, परचेसचा डेटा, म्हणजे प्रत्यक्ष कम्प्युटरवर असलेला डेटा. त्यानंतर क्रेडिट कार्ड वरती इतक्या प्रत्येक मॉलमध्ये तुम्ही खरेदी करता, विक्री करता, बँकांची ट्रान्झॅक्शन, इन्शुरन्सची ट्रान्झॅक्शन, लाखो स्टॉक एक्सचेंजची ट्रान्झॅक्शन, लाखो कोट्यावधी ट्रान्झॅक्शन रोज होत असतात. हा डेटा. शिवाय आपण SMS करतो, आपण व्हॉट्सअप करतो, आपण कधी चॅट करतो, फेसबुकवर काय, हे सगळे टेक्स्च्युअल डेटा. हा सगळा डेटा मिळून कित्येक गिगाबाईट्स, म्हणजे अक्षरशः प्रचंड महापूर आलेला आहे. म्हणजे एस्पेशली मोबाईल कम्प्युटिंग नंतर या डेटाचा महापूर आलेला आहे. त्याला बिग डेटा म्हणतात. त्या बिग डेटामध्ये काही स्ट्रक्चर्ड डेटा असतो, जसं मी सांगितलं एम्प्लॉईज, पेरोलचा किंवा इन्व्हेंटरीचा किंवा वगैरे. काही अनस्ट्रक्चर्ड असतो, आपण कोणातरी मेसेज लिहिला, काही व्हॉट्सअपचा मेसेज आहे, अनस्ट्रक्चर्ड. दोन्ही मिळून प्रचंड मोठा बिग डेटा. याचा अर्थ काय, बिग डेटाला महत्व काय. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आणि इतर सगळ्या बाबतीत बिग डेटा हा प्रचंड मोठ्या कामी येतो. उदाहरणार्थ डेटा मायनिंग हा जो प्रकार तुम्ही ऐकला असेल का, डेटा मायनिंग आणि डेटा वेअर हाऊसिंग. त्याचा अर्थ काय मी समजावून सांगतो, अगदी सोपा आहे. तर बिग डेटा मध्ये डेटा मायनिंग हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. म्हणजे काय, तर डेटाबेस मध्ये मला काय पाहिजे हे मला माहित असतं. म्हणजे मी सांगत असतो की मला या वर्गामध्ये 60% जास्त ज्यांना मार्क पडले त्या मुलांची मला यादी द्या. मग तो डेटाबेस मध्ये जातो आणि ती स्ट्रक्चर्ड तऱ्हेने मला पूर्वी विचार लागायची, आता मी कदाचित नॅचरल लँग्वेज मध्ये विचारू शकेन. पण तरी मला अल्टिमेटली त्याचं कसं होतं तुम्हाला सहज सांगतो. मी समजा तोंडी सांगितली की मला 60च्या वरती मार्क असलेल्या लोकांची यादी द्या, तर मी तोंडी बोललेलं म्हणजे स्पीच रेकग्निशन त्या मशीनला करावं लागतं. नंतर त्या स्पीच वरनं टेक्स्ट करावं लागतं. त्या टेक्स्ट वरनं ती क्वेरी फॉर्म करायला लागते आतमध्ये मशीनमध्ये. मला कळत नसतं हे. आणि मशीन मधनं त्या डेटाबेस मध्ये सर्च करतो आणि त्या यांची यादी हे करतो. आयदर तोंडी वाचून दाखवू शकतो, म्हणजे स्पीच जनरेशन पण आलं. हे सगळे एआयचे भाग आहेत बाय द वे. आणि किंवा ती छापा म्हणलं तर तो छापून देऊ शकतो. हे सगळं होऊ शकतं. पण डेटाबेस मध्ये मला काय हवंय तर मला माहित असावं लागतं. मला अमुक ह्याची यादी दे हे मग विचारू शकतो. डेटा मायनिंग मध्ये किंवा बिग डेटामध्ये तसं नसतं. बिग डेटामध्ये तो आपणाहून डेटामध्ये मधली कोरिलेशन शोधतो, म्हणून त्याला स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स खूप चांगलं लागतं. म्हणजे उदाहरण सांगतो मी, डेटा मायनिंग मध्ये काय असतं, की बँकेनी समजा आपल्या सगळ्या कस्टमर्सचा डेटा तर डेटा मायनिंगला दिला आणि सांगितलं आता मला यातली रिलेशनशिप मला समजावून सांग. तर बँकेत तो डेटा मायनिंग म्हणजे काय, तर तो वेगवेगळे रिलेशनशिप शोधतो आणि कशा कशाचा संबंध आहे हे शोधतो. म्हणजे ज्याचा अजिबात संबंध नसतो, म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये त्याला कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन म्हणतो. म्हणजे तो ज्याचा काही संबंध नसतो तो 0 असतो, ज्याचा अगदी पूर्ण संबंध असतो त्याचा 1 असतो. आता सिगरेट फुंकणार कॅन्सर होणं किंवा हार्ट अटॅक येणं ह्याचा संबंध काहीतरी 0.7 0.8 असेल, अगदी 1 नसेल, पण 0 नक्कीच नाही. तर असं जे सगळं आहे,
त्याचं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन वेगवेगळ्या गोष्टींचं शोधतो आणि मग तुम्हाला कन्क्लुजन सांगतो. उदाहरणार्थ बँकेत तो सांगेल बँकेला की जी मंडळी MBA आहेत आणि ज्या माणसांना 3 वर्षाचा अनुभव आहे, ती माणसं मोटार गाडी खरेदी करतात. आता हे साधारण मोटार गाडी कोणी खरेदी केली, त्यांचं क्वालिफिकेशन काय होतं, त्यांचा एक्सपिरियन्स काय होता, ह्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ लावून त्यांनी डेटा मायनिंगने हे कन्क्लुजन काढले. हे सिंपल झालं बाय द वे. प्रत्यक्षात प्रचंड गोंधळ असतो. हे घेतल्यानंतर मग बँक काय करते की त्यांच्याकडे जे गिराईक आहेत त्यांच्यापैकी MBA जे झालेले आहेत आणि त्यांचा 3 वर्ष अनुभव झालेले त्यांचे मोबाईल नंबर मिळवते आणि त्यांच्या कॉल सेंटरला सांगते आता कारसाठी लोन तुम्हाला पाहिजे का म्हणून त्यांना भंडावून सोडतात. म्हणजे तर हा डेटा मायनिंगचा हा एक उदाहरण म्हणून सांगितलं की डेटा मायनिंग मध्ये मला अमुक सांग असं नसतं. तू एवढ्या डेटा मधली मला रिलेशनशिप सांग असं त्याला आपण विचारलेलं असतं. डेटा मायनिंग अनेक स्टॅटिस्टिकल गोष्टी वापरून सांगतं ह्याच्यात इतकं रिलेशनशिप आहे, ह्याच्यात इतकं रिलेशनशिप. आता ह्याचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय संबंध आहे, नॅचरल लँग्वेजचा काय संबंध आहे? उदाहरणार्थ आपल्याला समजा गुन्हेगारांविषयी आपल्याला माहिती हवी असेल, गुन्हेगारांच्या विषयी, तर आता सगळीकडे जे काय चालू आहे ते असं आहे की हे काय चाललंय, गुन्हेगारांच्या विषयी जर का माहिती हवी असेल तर मुख्य म्हणजे असं की उदाहरणार्थ कित्येक गुन्हेगार जे सोशल मीडियावरती पोस्ट करतात त्या सगळ्या पोस्ट म्हणजे त्यामध्ये बॉम्ब आहे का, त्यामध्ये खून आहे का, त्यामध्ये दंगल आहे का. आता प्रत्यक्ष जे टेररिस्ट आहेत त्याचं बॉम्ब वगैरे असे काही शब्द वापरणे, त्याचे काहीतरी गुप्त शब्द असतील, त्याची कोड भाषा असेल ती पण मग थोडक्यात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग एकदा तुम्हाला करायला यायला लागलं की तुम्हाला फक्त स्ट्रक्चर्ड भाषा नव्हे तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग करायला यायला लागलं की तुम्हाला हे सगळी टेक्स्ट मेसेजेस जे असतात फेसबुक मधले आणि इकडले आणि तिकडले हे सगळे मेसेजेस तुम्हाला स्कॅन करून कोण काय कोणाला काय संदेश पाठवतोय, त्यात कुठली कोड भाषा आहे आणि त्यात काही बॉम्ब दंगल स्फोटक वगैरे असं काही येतंय का असं तुम्हाला चक्क त्याचा अभ्यास करून तुम्हाला कोण कुठे बॉम्बस्फोट घडवण्याची शक्यता आहे किंवा कोण गुन्हेगार असण्याची शक्यता हे पण आता शोधणं शक्य झालेलं आहे. बरं या डीप लर्निंगमुळे फेस रिकॉग्निशन आता शक्य झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो सगळ्या ट्रॅफिक सिग्नल पाशी समजा तुम्ही सीसीटीव्ही लावलेत आणि सीसीटीव्ही मध्ये समजा इंटेलिजन्स घातला की ते तुम्हाला ते चेहरे पण ओळखू शकतील आणि सगळ्या स्टेशन वरती सगळ्या एअरपोर्ट वरती सगळीकडे अशा सीसीटीव्ही लावलेले आहेत समजा आणि तुम्हाला काही 7-8 गुन्हेगार पकडायचे त्यांचे तुम्ही फेसेस त्या मशीनला दिलेले तर तो फेस पटकन तो सिग्नल पाशी मोटरसायकलवर उभा असेल तरी पटकन इतके 20 लोक जरी उभे असतील तरी तो फेस रिकॉग्निशनचा सॉफ्टवेअर पटकन ओळखू शकेल की त्यातला अमुक मनुष्य गुन्हेगार आहे आणि तो मग पुढच्या कुठल्या सिग्नल पाशी कुठे गेला, कसा ट्रॅव्हल करत गेला आणि कुठे पोहोचला ह्याची इत्थंभूत माहिती क्षणार्धात पोलीस स्टेशनकडे चालू शकते. आज चीनमध्ये आज सगळं मोठ्या प्रमाणात ते चालू आहे. अर्थात त्याचा फायदा चीनी सरकार लोकांवर नियंत्रण ठेवण्याकरता करतंय हा भाग वेगळा. पण उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे जे बिग डेटा आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि रोबोटिक्स हे कुठे जाणार ते प्रचंड त्यामुळे बदल होणार. तर हा जो सगळा प्रकार हे मुद्दाम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे काय, बिग डेटा म्हणजे काय आणि डेटा मायनिंग म्हणजे काय आणि रोबोटिक्स. तर रोबोटिक्स मध्ये बरेच अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या ऍक्सिस मधली मुवमेंट कशी होऊ शकते वगैरे. पण आज रोबोट घरामध्ये फॅक्टरीज मध्ये सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात आयओटी आणि आयआयओटी तसंच आहे. आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. आज रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह, एसी सगळी जी आहे ती स्मार्ट झालेली. टीव्ही सुद्धा म्हणजे स्मार्ट झाली त्याचा अर्थ त्याच्यामध्ये चिप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सीपीयू आहे, त्याच्यामध्ये मेमरी आहे, त्याच्यामध्ये तो थोडा लहानसा कम्प्युटरच आहे. तुम्ही वॉशिंग मशीनला तुम्ही सेट करता की इतकी मिनिटं किंवा मायक्रो ओव्हनला सांगता की इतकी मिनिटं किंवा आणखीन बरेच त्याच्यात हे असतात म्हणजे तंदूर टाईप वापरणं, हे वापरणं, ते वापरणं, म्हणजे बेसिकली तुम्ही ते प्रोग्राम करत असता.
त्याला एम्बेडेड सॉफ्टवेअर म्हणतात. पण त्यामुळे तुम्ही आज जसं आपण प्रोग्राम लिहितो, तो कंपाईल करतो आणि वापरू, तसं करावं लागत नाही. तिथे तो प्रत्यक्ष कोरून लिहिलेला असतो, म्हणून त्याला एम्बेडेड सॉफ्टवेअर म्हणतात. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या मध्ये असतो. हार्डवेअर मध्ये म्हणजे चक्क लॉजिकल गेट्सनी चक्क बिल्ड केलेला असतो. सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही प्रोग्राम लिहिता, कंपाईल करता, मग युज करता, हा कोरलेला असतो आणि म्हणून त्याला एम्बेडेड सॉफ्टवेअर म्हणतात. त्या सगळ्या मशीन्स मध्ये एम्बेडेड सॉफ्टवेअर असतं, पण त्यामध्ये सीपीयू असतो, कम्प्युटर असतो लक्षात, म्हणून त्याला स्मार्ट डिव्हायसेस म्हणतात. ही स्मार्ट डिव्हायसेस ही समजा आतापर्यंत इंटरनेटशी जोडलेली नव्हती, आता इंटरनेटशी ही जर का जोडली गेली सगळी आणि आपण त्यांच्याशी इंटरनेटवरनं कम्युनिकेट करू शकलो, तर त्याला आयओटी म्हणतात, इंटरनेट ऑफ थिंग्स. मग त्यात आता अमिताभ बच्चनची एक जाहिरात दाखवली होती की मी मोबाईलवरनं तो दूर कुठेतरी आहे पण घरातलं एसी तो चालू करतो, अशी जाहिरात तुम्हाला आठवत असेल. तर इंटरनेट ऑफ थिंग्स. तर हे सगळं विशेषतः पाश्चिमात्य जगात, भारताची स्थिती वेगळी, भारताचं अतिशय सुखवस्तू घरात नक्कीच होईल, पण पाश्चिमात्य जगात मोठ्या प्रमाणावर इंटरनेट ऑफ थिंग्स चालू होईल आणि सगळी अतिशय स्मार्ट उपकरण, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये असतानाच मायक्रोवेव्ह, आणि त्यावेळी रोबोट्स पण असतील, मायक्रोवेव्ह मधून उचलून किंवा फ्रीज मधून उचलून मायक्रोवेव्ह टाकेल, तुम्ही यायच्या आत ते गरम होईल, तुम्ही येईपर्यंत एसी रूम गार झालेली असेल, तुम्ही जेव्हा फक्त खोलीत जाल त्याच वेळी दिवे चालू होतील, जाल तेव्हा बंद होईल. हे तर आज चाललंय. नळाचा खाली आपण हात धरल्यानंतरच पाणी येतं वगैरे, हे सगळं सेन्सर्समुळे शक्य होतं. तर या सगळ्यांना सेन्सर्स असतील ना, सेन्सर्स हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर संदेश पाठवत असतील आणि आपण सुद्धा त्यांच्याशी बोलू शकू. आणि हे सेन्सर्स जे आहेत ते सेन्सर्स त्या उपकरणाची हेल्थ सांगत असतील किंवा इतरही गोष्टी सांगत असतील. उदाहरणार्थ रेफ्रिजरेटर मध्ये अमुक माल, आता अमुक वस्तू आपल्या सफरचंद खराब झालेली आहे, आता नवीन घ्यायची झालेली, संपत आलेली आहे, केळी संपत आली, नवीन दूध संपत आलेलं आहे. हे संदेश चक्क ते स्मार्ट डिव्हायसेस इंटरनेटवरनं आपल्याला तरी पाठवतील किंवा चक्क आपल्या मॉलला किंवा जिथनं आपल्याला वस्तू येत आहेत त्यांना चक्क ऑर्डर पण करू शकेल. म्हणजे हे सगळं नुसतं फ्युचरिस्टिक नाही, हे सगळं ऍक्च्युअली येणार आहे. म्हणजे या सगळ्या, तर ह्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात. मग आयआयओटी म्हणजे काय? आयआयओटी म्हणजे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. सगळे कारखाने, सगळे हॉस्पिटल, सबंध ऑफिसेस, ही सगळी पूर्ण इंटरनेटची सगळी जोडलेली असतील. म्हणजे आता उदाहरणार्थ कारखाने जोडले असतील म्हणजे कसं, किंवा इव्हन मोटार गाड्या सगळंच. म्हणजे कारखान्यामधलं एखादं यंत्र स्वतःच सेन्सर्सच्या तर्फे, इंटरनेटच्या तर्फे संदेश पाठवेल की आता माझा मेंटेनन्स आलेला आहे, किंवा मी आता, म्हणजे ते मशीन आयुष्य आता 6 महिन्याचं आहे, त्याला कळेल कारण तो सारखा त्याचे व्हील्स आणि त्याच्या मधले सगळे पार्ट्स आणि ते सगळं कसं चाललेलं आहे याच्यावर नियंत्रण ठेवेल, कारण प्रत्येकात सेन्सर्स असतील आणि त्याच्यावरनं त्याला कळेल की आपलं काही बिघडलेलं आहे आणि तो संदेश पाठवेल की हे मशीन रिप्लेस करायला पाहिजे किंवा त्याला मेंटेनन्स करायला पाहिजे, त्या मशीन मधला अमुक पार्ट आपल्याला रिप्लेस करायला पाहिजे. हे तो मशीन इटसेल्फ विल सेंड द मेसेज थ्रू इंटरनेट. म्हणून आयआयओटी आणि एवढ्या अगडबंब सगळ्या मोठमोठ्या फॅक्टरीज मधली मोठमोठी मशीन सगळी जगामधली ही अशा तऱ्हेने मेसेज, इव्हन मोटार गाडीमध्ये की माझा कार्ब्युरेटर खराब होतोय, की माझं अमुक पार्ट माझा खराब होणार आहे किंवा होतोय, हे सांगणं, हे तो हे करू शकेल. किंवा खूपच मोठं जर का असेल तर मोटार गाडी चक्क जवळच्या गॅरेजचा पत्ता सांगून तिथे न्यायला सांगेल आपल्याला वगैरे, असं. तर हा आयओटी आणि आयआयओटी, बिग डेटा, 3D प्रिंटिंग, म्हणजे आज कुठलीही गोष्ट तयार आपण करतो ते मोठ्या कारखान्यात करतो, पण ती अगदी लहान ह्याच्यात सुद्धा आपलं लहान घराघरामध्ये सुद्धा वस्तू तयार करू शकू वगैरे, असं ते सगळं आहे. आता हे सगळं जे मी चित्र रंगवलंय, हे इंडस्ट्री 4.0 मध्ये पुढच्या 20 ते 30 वर्षात प्रचंड धुमाकूळ घालणार आहे. पण याच बरोबर बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी हे पण मोठ्या प्रमाणात वाढतील. म्हणजे अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की पुढचं शतक, म्हणजे हे आत्ताचं शतक, हे 3 T's नी बनलेलं असेल. म्हणजे आयटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, आणि एनटी म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. आणि या तिन्ही टेक्नॉलॉजीजनी मिळून पुढच्या 20-30 वर्षात हे प्रचंड जग बदलणार आहे. आता ते कसं बदलणार आहे, मी त्याची काही फक्त चित्र रंगवतो आणि मग आपल्या जॉब्सवर, आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे मी नंतर सांगणार आहे. आता उदाहरणार्थ उद्याच्या जगात काय होईल, मी जेव्हा 15 वर्षापूर्वी जेव्हा भाषण करायचो ना, तेव्हा सांगायचो की उद्याच्या जगात नाणी, नोटा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक सगळे नष्ट होतील. तर लोक हसायचे माझ्याकडे. पण आता पेटीएम आणि भीम वगैरे आलेले आहे आणि ई बँकिंग आलेलं आहे, तेव्हा लोकांना माहिती आहे की त्याची गरज नाही.
लक्षात ठेवा, पैसा आज ज्या स्वरूपात आपण वापरतो त्याची गरजच राहणार नाही. आपल्याला कुठल्याही नोटा लागणार नाही, कुठलीही चेकबुक नाही, क्रेडिट कार्ड नाही, डेबिट कार्ड नाही, काहीही नाही. आपल्या मोबाईल मधल्या 0 आणि 1 मध्ये आपला बँक बॅलन्स शिल्लक असेल. आपण काम जेव्हा करू तेव्हा आपले पैसे ई बँकिंगने आपल्या मोबाईलवरचा 0 आणि 1 मध्ये बॅलन्स वाढेल. आपण कुठेही खर्च करू तर तो 0 आणि 1 मधला बॅलन्स कमी होईल, म्हणजे डेबिट होईल अकाउंटिंगच्या भाषेमध्ये, आणि जमा होईल म्हणजे क्रेडिट होईल. तर हा जो सगळा प्रकार आहे, चीनमध्ये उदाहरणार्थ आज जवळपास एकही नोट नाणी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा चेकबुक नाही. जवळपास सगळे व्यवहार हे मोबाईलनी चालतात. ते जातात ते कुठेतरी QR कोड स्कॅन करतात, पटकन आपल्या मोबाईलवरचे पैसे जातात, हॉटेलमध्ये जाऊन खातात. कुठेच हे वापरत आहे. पण त्याचे इतर परिणाम बघा. बँका, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा इव्हन ऑफिसेस सगळ्या कंपन्यांच्या, ही सगळी म्युझियम्स बनतील. आणि माझं नुसतं उगीच तुम्हाला चमकवण्याकरता सांगत नाहीये, की हे 100% घडेल. ह्याचं कारण प्रत्यक्ष बँकेत जाऊन तुम्हाला काम करण्याची गरज काय आहे? एटीएम झाले तर तुम्हाला प्रत्यक्ष नोटा द्यायची गरज राहिली नाही. आता लोक बँकेत पूर्वी टेलर क्लार्क यायचे आणि टिंग टिंग बेल वाजून तुम्ही जायचात आणि कॅश घ्यायचात. आता त्याची गरज राहिलेली नाही. त्याच्याकडे येणार आहे मी सगळ्या नोकऱ्या कशा बदलल्या वगैरे, पण आता त्याच्याकरता लागत नाही. आता लोन ऍप्लिकेशन तुम्ही घरी बसल्या बसल्या लोनला अप्लाय करू शकता. तुमची जी काही डॉक्युमेंट्स असतील ती स्कॅन करून पाठवू शकता. तर मॅनेजरकडे त्याला त्याच्या लिमिटमध्ये असेल तर तो अप्रूव्ह करू शकतो. हायर लिमिट असेल तर तो स्वतः फॉरवर्ड करू शकतो. दुसरा मॅनेजर बघू शकतो आणि ते पुन्हा अप्रूव्ह करू शकतो. अप्रूव्ह झालं की ती अमाऊंट पुन्हा इलेक्ट्रॉनिकली तुमच्या अकाउंटमध्ये येते. तुम्ही खर्च केली की तुमच्या अकाउंटमधनं ती कमी होते. मोबाईल सगळं पूर्ण फक्त मोबाईल. आता हा जो सगळा प्रकार आहे, मग बँकेमध्ये जाऊन करायचं काय लोकांनी? हा त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तसंच इन्शुरन्सचं, तसंच स्टॉक मार्केटचं, तसं सगळं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी त्याच्या इव्हन ऑफिसेसमध्ये, म्हणजे मी जेव्हा सीईओ होतो तेव्हा काय सेक्रेटरी सांगायचो की 4 नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट सगळ्या मॅनेजर्सना बोलव आणि आपण डिस्कस करू. मग सगळ्या मॅनेजर्स कॉन्फरन्स मध्ये यायचे आणि प्रत्येक जण त्याचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवायचं आणि सांगायचं माझं सेल्स किती झाले गेल्या वर्षी. नॉर्थ साऊथ जर कमी झालेले असतील तर मी विचारतो की मग तुम्ही कमी का झाले? मग तो सांगायचा तुम्ही जाहिरात मला देऊ दिली नाही, माझ्याकडे मार्केटिंगचा एक मॅनेजर कमी होता वगैरे वगैरे काय असेल, किंवा कम्प्युटेशन अमुक केलं तमुक केलं, ते काय आमच्या नेहमीच्या गोष्टी. पण हे सगळं आपण घरी बसून करू शकतो. आज सुद्धा टीव्ही होती, प्रत्येक क्षणाला तुम्ही बघता एक जण लंडनहून, एक अमेरिकेहून, एक कलकत्त्यावरून, एक मुंबईहून बोलत असतात सगळी मंडळी. हे चौघे आपापल्या घरी बसलेत, समोर कॅमेरा आहे, समोर व्हिडिओ कॅमेरा, समोर स्क्रीन आहे, त्या स्क्रीन मध्यभागी मी आहे, कारण मी बॉस आहे म्हणून, आणि 4 कोपऱ्यात 4 मॅनेजर्स बसलेत, आम्ही सगळे बोलतोय. हे आज तो शक्य केलं, 10 वर्षापासून शक्य आहे. मग प्रत्यक्षात तिथे जाण्याची गरज काय आहे? सगळा ऑफिसचा डेटा हा तुमचा डिस्कवर असतो, तुम्ही सगळा शेअर करू शकता आज डेटा. ऑफिसमध्ये जाऊन करण्यासारखी गोष्ट काय? काहीच नाहीये. ऑफिस हा प्रकारच संपूर्णपणे नसतोय. एक लक्षात ठेवा, हीच गोष्ट शाळेला पण लागू आहे, कॉलेजला पण लागू. मी त्याकडे येणार आहे, शिक्षणावर काय परिणाम होईल. कारण तुम्ही शिक्षणाकरता, म्हणजे शिकण्याकरता प्रत्यक्ष एवढं दूर जाऊन प्रवास करून मुंबईला तर लोकलमध्ये 2-2, 3-3 तास घालून तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन शिकण्याची गरज राहणार नाही. एक लक्षात ठेवा, की याचा तर मुलांनी एकत्र येणं थांबणार आहे का? मुळीच नाही. थांबावं का? तर मुळीच नाही. मुलं सहली करता एकत्र येतील, खेळा करता एकत्र येतील, पोहायला एकत्र येतील, अनेक गोष्टींकरता एकत्र येतील आणि दर महिन्याला ते एकत्र येतील आणि शिक्षक हे पण करत राहतील, त्यांच्या शंका सोडवायला शिक्षक येत राहतील. पण आता काही करून ते जायचं, मग शिक्षक फळ्यावर लिहिणार आणि मुलं लिहून घेत आहेत, हा सगळा पाठ जाणार आहे. आता तुम्ही जर का बायजूस बघाल किंवा खानचे व्हिडिओज बघाल, त्या सगळ्यामध्ये उद्याच्या जगामध्ये शिक्षकांचं काम हे चांगले व्हिडिओज तयार करणं आणि आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा, आयदर ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मिळून भेटून विद्यार्थ्यांचं शंका निरसन करणं, त्यांच्या टेस्ट घेणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं, हे शिक्षक असे व्हिडिओज तयार करणं आणि गायडन्स आणि फॅसिलिटेटर म्हणून त्यांचं काम जास्त राहील. प्रत्येक स्पून फिडिंग फळ्यावर लिहितोय, दुसरं लिहून घेत आहेत आणि प्रत्येक 3-3 तास प्रवास करून ऑफिसमध्ये, शाळेत जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत, हे स्वरूप पूर्णपणे बदलेल. पण याचा अर्थ या सगळ्या लोकांनी एकत्र येण्याकरता उलट त्यांना वेळ मिळेल. ते सहलीला जातील, ट्रिप्सला जातील, मजा करतील,
अशा बरं असं चित्र आहे. तर आता शाळा, कॉलेज, ऑफिसेस या सगळ्याचं स्वरूप हे प्रचंड आमूलाग्र बदलणार आहे. तर हा जो सगळा प्रकार आहे, या सगळ्या प्रकारात काय झालं की कामाचं स्वरूप बदललं. आता त्याच्यावरती एक बदलणार, एक 5 मिनिटं बोलणार आहे आणि सगळ्यात शेवटी त्याचे सामाजिक परिणाम आणि नंतर कोविडवरती एक 2 मिनिटं असं करून एक 10 मिनिटात साधारण 10 ते 15 मिनिटात संपेल, आपला वेळ कमी आहे. यामध्ये जॉब्स म्हणजे काम 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 करण्याची पद्धती बदलली आहे, लक्षात ठेवा. मी एका सोशॉलॉजिस्टने सांगितलं की करिअरमध्ये माणसं 6 वेळेला त्यांची काम करण्याची पद्धत बदलते. म्हणजे त्या नोकऱ्या बदलतील, म्हणजे TCS मध्ये, इन्फोसिस गेलं की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, बँक ऑफ इंडियात गेलं की म्हणजे नोकरी बदलली असं नाही. तुम्ही ज्या तऱ्हेने काम करताय ते बदल. मगाशी सांगितल्याप्रमाणे रेट ऑफ ऑब्सोलिसन्स, म्हणजे तुम्ही जे करताय ते 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 बदलणं, की त्याची गरज न राहणं किंवा त्याच्यापेक्षा वेगळ्याची गरज असणं, हे इतक्या फास्ट होत आहे. मी तुम्हाला एक साधी गेल्या 20-30 वर्षातलं बघा, ATM झाले आणि टेलर क्लार्क्सच्या नोकऱ्या गेल्या. अॅनिमेशनचं सॉफ्टवेअर आलं आणि अॅनिमेशन सॉफ्टवेअर करता लोक शेकडो आर्टिस्टचे चित्र काढत बसत असत पूर्वी. तर वॉल्ट डिझनीने शेकडो आर्टिस्ट नेमले होते आपल्या गराजमध्ये. त्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. आणि आता तर 3Dचं अॅनिमेशन आलेलं, त्यामुळे सगळे सिनेमा येण्याचं संपूर्ण धुमाकूळ घातलेलं. म्हणजे आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नंतर मग BT, NT येणार, इंडस्ट्री 4.0 आपल्या सगळ्या संपूर्ण आयुष्यातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये एवढा धुमाकूळ घातला आणि इतकं प्रचंड आमूलाग्र बदल झाले. आता मोबाईलमुळे किती बदल झाले तुम्ही लक्षात ठेवा, आपल्या कम्युनिकेशन मध्ये, आपल्या सगळ्याच गोष्टींमध्ये. तर यामुळे होणार आहे काय की ATMs मुळे किंवा कॅड कॅम आलं आणि पूर्वीचं जे काही ड्राफ्ट्समॅन होते त्यांचे जॉब्स गेले. म्हणजे त्यांना नवीन शिकावं लागलं कॅड कॅम, किंवा DTP आलं किंवा वर्ड प्रोसेसिंग आलं. आणि पूर्वी टाईप रायटर होता ना, पूर्वी तसं टाईप करायचा, मग ते जायचं टोकापर्यंत, मग टिंग पुन्हा मागे यायचं, तो दांड पुन्हा टाईप करायचे, कार्बन कॉपीज काढून ते करायचे. ते गेलं. ज्यांना जे वर्ड प्रोसेसिंग आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे DTP शिकले नाहीत ते टिकले नाहीत. तिथे त्यांना त्यातल्या सगळ्या युक्त्या शिकाव्या लागल्या वर्ड प्रोसेसिंगच्या किंवा DTPच्या शिकाव्या लागल्या. तसंच कॅड कॅमचं, तसंच ATMचं, तसंच अॅनिमेशन सॉफ्टवेअर, तसंच सगळीकडे सगळ्या क्षेत्रांमध्ये हे झालं आणि इतक्या रॅपिडली झालं, इतक्या म्हणजे म्हणून सांगितलं की म्हणून शेती, उद्योग आणि याच्यापासून सुरुवात केली की या रेट, या वेग हा इतका प्रचंड आहे की उद्याच्या जगात जे काय लागेल आपल्याला ते काल नसेल. म्हणजे पूर्वी हा जो बदल होण्याचा, जो चेंज होण्याचा जो काही रेट होता, त्याच्या अनेक पट आज रेट आहे. त्यामुळे ऑब्सोलिसन्स, म्हणजे आपण जे शिकलो ते उपयोगी नाही, आता नवीन शिकलं पाहिजे. अनलर्निंग आणि लर्निंग याचा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात आपली गरज पडणार आहे उद्याच्या जगात, हे लक्षात ठेवा. तर आणि जे हे करणार नाही ते यातनं फेकले जातील. म्हणजे कुठेतरी जॉब करत राहतील, लटकत राहतील, पुन्हा फेकले जातील, पुन्हा नवं शिकावं लागेल. जे शिकू शकतील ते पुन्हा आणखीन त्यांना जॉब लागेल, नाही शिकू शकतील त्यांना कुठल्या तरी निम्म्या सॅलरीवर कुठेतरी असं लटकत. पण जे अनलर्निंग आणि लर्निंग करतील आणि ज्यांचं फंडामेंटल्स क्लिअर असतील आणि अनलर्निंग आणि लर्निंग करतील, ते मात्र प्रचंड विजयी होतील. म्हणजे ते सेंटरला असतील, ते लीडर्स होतील उद्याच्या जगात. हे महत्वाचं आहे. आणि दुसरा हे असा की सोशल स्किल्स आणि इमोशनल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो आपण, नुसतंच IQ, नुसतं आपलं मला 2, 4, 6, 8 पुढचा नंबर कुठला, नुसतं आपलं इंटेलिजन्स, ह्याच्यापेक्षा तुम्ही टीम वर्क किती करू शकता, तुमचं कम्युनिकेशन किती चांगलं आहे, तुम्ही इतरांचं किती ऐकून घेता, तुम्ही गुड लिस्नर आहात का, तुम्ही इतरांचं एनकरेज करता का, तुम्ही टीम बिल्डर आहात का, हे खूप महत्वाचं ठरणार उद्याच्या जगात. तर हे ज्यांच्याकडे असेल, म्हणजे तुमचे फंडामेंटल्स क्लिअर आहेत, तुम्ही सातत्याने बदलू शकताय, अनलर्निंग आणि लर्निंग करू शकताय, आणि तुम्ही टीम बिल्ड करू शकताय, आणि तुम्ही तुमचं सोशल स्किल्स अतिशय चांगले, ती मंडळी उद्याच्या जगात टिकतील, बाकीची फेकली जातील. एक लक्षात ठेवा की जसं माणसांना आहे तसंच कंपन्यांना पण आहे. ज्या ज्या कंपन्यांनी हे बदल स्वीकारले नाहीत, त्या अनेक कंपन्या नष्ट झाल्या किंवा अतिशय रसातळाला गेल्या. त्या आता आपल्याला वेळ नाही, पण तुम्ही कल्पना करा, कोडॅक उदाहरणार्थ, एकेकाळी कोडॅक ही म्हणजे फिल्म मध्ये प्रचंड मोठी कंपनी होती, ती रसातळाला गेली की त्यांनी अॅनालॉग फिल्मला ते चिकटून राहिले आणि डिजिटल फिल्म त्यांनी स्वीकारली नाही. मग फुजी फिल्म आणि इतर अनेक कंपन्या पुढे गेल्या. नोकिया तर एकीकडे कवडी मोठी होती, जुन्या लोकांना माहित असेल, म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी सगळ्यांच्या हातात फक्त नोकिया फोन दिसायचा. अँड्रॉइड त्याने स्वीकारलं नाही आणि संपूर्ण खलास झाले.
अशी माझ्याकडे एवढी उदाहरणं आहेत. एक लक्षात ठेवा, उद्याच्या जगात काय 1998 साली बिल गेट्सनी बिझनेस ॲट द स्पीड ऑफ लाईट नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय चांगलं पुस्तक आहे. त्यांनी सांगितलं की इंटरनेटमुळे सगळे इंटरमिडियरीज नष्ट होतील, म्हणजे मध्यस्थ सगळे नष्ट होतील. किती गंमत आहे बघा. मग आता पुस्तकाची दुकानाची काय गरज आहे? पुण्यातले अनेक दुकानं बंद झालीत. बार्न्स अँड नोबल्सला सुद्धा आता पूर्ण स्वतःच रिस्ट्रक्चर करावं लागलेलं आहे. किंवा अमेरिकेतली सुद्धा चिक्कार पुस्तकांची दुकानं बंद झाली. किंवा फॉइल्स नावाचं लंडनला एक दुकान, माझं फार आवडतं दुकान होतं ते पण बंद झालं. तर पुन्हा त्यांनी हिस्टॉरिकल कारणाकरता चालू केलंय. जगातली अनेक पुस्तकं तुम्ही घरी बसून जर का पुस्तक ऑर्डर करू शकत असल्या, मध्यस्थ कशाला पाहिजे? ट्रॅव्हल एजंट्स कशाला पाहिजे की तुम्ही तिकीट घरी बसल्या बुक करू शकता. आता ट्रॅव्हल एजंट फक्त तेवढेच शिल्लक आहेत की ज्यांनी स्वतःला रिस्ट्रक्चर करून किंवा काय तर म्हणतात, म्हणजे स्वतःला हे करून की आम्ही फक्त तिकीट बुक करणार नाही, आम्ही तुमचे सगळे ग्रुप ऑर्गनाईज करू, तुमचे हॉटेल बुक करू, तुम्हाला टूर ऑर्गनाईज करू, तुम्हाला गाईड देऊ. हे सगळं त्याला रिपॅकेज म्हणतात. असेच ट्रॅव्हल एजंट शिल्लक फक्त तिकीट कट करत होते, ते हळूहळू नष्ट झाले. म्हणजे इंटरमिडिएट जे आता उद्या भाजीचं किराणा मालाचं सुद्धा काय होईल बघा. म्हणजे आता बिग बास्केट आहे, इतर अनेक, हे जसं वाढत जाईल तशा तुम्हाला घरपोच जशा वस्तू मिळत जातील, तशा मधल्या ज्या वस्तू आहेत, तुम्ही डायरेक्टली समजा व्हॅन हुसेनच्या गोडाऊन मधनं तुम्ही समजा शर्ट मागवू शकत असाल, फार फार तर अमेझॉनच्या गोडाऊन मधनं. पण तुम्हाला जी कानाकोपऱ्यावरती जी शर्टाची येण्याची दुकानं दिसतात, त्याची काय गरज आहे आज? हा जो सगळा प्रकार आहे, हा प्रचंड जग बदलणार आहे. आणि ते वेगाने होईल. म्हणजे जरी अगदी ताबडतोब सगळी दुकानं बंद होतील अशातला भाग नाही, पण एक 10, 20, 30 वर्षाचा जो काय पुढचा मला जो दिसतोय, त्यामध्ये हे सगळं आमूलाग्र बदलेल. आणि त्यामुळे नोकऱ्या अनेक, जसं मी सांगितलं, जसं ड्रायव्हरलेस कार्समुळे लाखो ड्रायव्हर्सच्या नोकऱ्या जातील. बहुतांशी अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0 नंतर एका वर्ल्ड बँकेच्या एका एस्टिमेट प्रमाणे 67 लोकांच्या नोकऱ्या जातील तरी, किंवा प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलतील. ज्या तऱ्हेने तुम्ही नोकऱ्या करता त्याचं स्वरूप बदलेल. 67%, आता 67% का 50% का 40 का 30 याच्यावर वाद बरेच आहे. पण एकंदरीत खूप लोकांचं कामाचं स्वरूप बदलेल. आणि हे बदल स्वीकारणं आणि सातत्याने नवं शिकणं. का मला डिग्री मिळालेली आहे त्यामुळे मी शिकलेलो आहे, आता पुढे बँकेत जसं पोस्टामध्ये चिकटून आयुष्यभर जशी माणसं करायची, तो काळ गेला. मला सांगायचा मुद्दा असा की बेसिकली हा आता काळ हा पूर्णपणे बदललेला आहे. तो अतिशय वेगाने बदलेल आणि पुढच्या 30-40 वर्षात आणि कुठल्याही क्षेत्रात असाल, अकाउंटिंग असाल, तुम्ही आर्किटेक्चर असाल, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं सगळं हे. आता मी बातमी ऐकली, तुम्हाला प्रचंड आश्चर्य वाटेल, म्हणजे की 28 चीननी आत्ता 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 अर्ध्या तासापूर्वी बातमी ऐकली, चीननी 28 तासांमध्ये, प्लीज लिसन टू दिस केअरफुली, चीननी 28 तासांमध्ये 10 मजली इमारत पूर्ण बांधली. आणि ती दाखवली त्यांनी कशी बांधली ते. म्हणजे आश्चर्य आहे. याच्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये इतका प्रचंड बदल होणार आहे की जे सिव्हिल इंजिनिअरिंग करतायत ते उद्या बघतच बसतील की काय चाललंय. आणि तसंच मेकॅनिकल मध्ये, तसंच सगळीकडे. इव्हन कार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आता इलेक्ट्रिक कार्स येतील, मग ड्रायव्हरलेस कार्स येतील, आणि का आता फ्लाइंग कार्स 6 वर्षापूर्वी न्यूयॉर्कमध्ये ऑलरेडी अनव्हेल झालेले आहेत. हे काय हे राहिलेलं नाहीये. पण अजून त्याची किंमत खूप आहे, मला 3-4 कोटी वगैरे, 5 कोटी वगैरे आहे. त्यामुळे घ्यायला कोणी जाऊ नका. पण फ्लाइंग कार्स आणि अजून ते सेफ्टी आणि इतर सगळं. पण 20-30 वर्षात फ्लाइंग कार्स नक्कीच येतील अशी माझी समज आहे. एक साधी गोष्ट की ती कार रनवे कुठनं मिळणार हो? पुण्याला, कोल्हापूरला किंवा रस्त्यावर जर का रंकाळ्याच्या रनवे जर का अशा गाड्या हे लागलं तर पंचायत व्हायची. पण हेलिकॉप्टर जिथे आहे तिथून उडू शकतं, तर मग मोटार का नाही उडू शकत? त्याच्यावर रिसर्च झाला, ते ऑलरेडी अस्तित्वात आहे आता. फक्त त्याची किंमत, सेफ्टी आणि इतर अनेक. पण 20-30 वर्षामध्ये काय प्रकार होईल हे लक्षात ठेवा. आणि हा जो सगळा आहे त्या सगळ्यामध्ये मी तुम्हाला मुद्दाहून नुसतं सायन्स फिक्शनचं सांगत नाही, तशा चिकार गोष्टी माझ्याकडे, पण हे रिअलिस्टिक आहे, हे प्लॅन्स आहे. तर त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ह्या आपण तरुणांनी तयार राहायला पाहिजे, तरुणांनी बदल स्वीकारले पाहिजे. उद्याचं जग काय, जगाला डोळसपणे बघायला पाहिजे. जर का तुम्ही कंपनी जर का काढणार असाल
तर मी नेहमी प्रश्न विचारेन की पुढच्या 10 वर्षात मी टिकेन का, पुढच्या 5 वर्षात टिकेन का? कारण जसं मी कोडॅकचं उदाहरण दिलं, नोकियाचं उदाहरण दिलं, आणि ब्लॉकबस्टर्स आणि चिकार, अमेझॉन नाही, बार्न्स अँड नोबल्स, आणि माझ्याकडे 20 कंपन्यांची उदाहरणं आहेत की सगळ्या कंपन्या कशा हे झाल्या. म्हणजे सोनी आणि मोटोरोलाचे मोबाईल्स कसे हे झाले, हेच का टिकून राहिले. तर हा जो सगळा प्रकार आहे त्यामध्ये फिअर्स कॉम्पिटिशन आहे, आणि जी मंडळी हे बदल स्वीकारतील आणि जे फ्युचर कडे बघून त्याप्रमाणे स्वतःला बदलतील, त्याच कंपन्या सुद्धा शिल्लक राहतील, हे लक्षात ठेवा. मोठमोठ्या कंपन्या ढासळलेल्या आहेत आणि कोलॅप्स झालेल्या आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये, हे लक्षात म्हणजे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण ज्यांना कंपन्या काढायच्या, ज्यांना स्वतःचे उद्योग काढायचे, त्यांनी विचार करा की पुढच्या 5 महिन्यात ह्याला डिमांड असणार आहे का. मी आता करतोय, खरी गोष्ट आहे, पण पुढच्या 5 वर्षात मला त्याची डिमांड असणार आहे. कारण जग एवढं प्रचंड वेगाने, आता फर्निचर, ऑगमेंटेड रियालिटीचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. इंडस्ट्री 4.0 मध्ये ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी 2 भाग आहेत. त्याला फक्त ऑगमेंटेड रियालिटीचं एक उदाहरण सांगतो. सगळ्या पेन कंपन्यांनी आणि सगळ्या आर्किटेक्चर किंवा फर्निचरच्या कंपन्यांनी आता ऑगमेंटेड रियालिटी वापरायला सुरुवात केली. म्हणजे कसं, मी माझ्या घरचा समजा नकाशा दिला की त्याला माझं बेडरूम इतकी मोठी अमुक, तर ते तुम्हाला फर्निचर, तुम्हाला चक्क इथे कोच ठेवला, इथे केलं तर कसा दिसेल हे प्रत्यक्ष तुम्ही कोच आणण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवू शकतात. तर तुम्ही बघू शकता, हा इथे ठेवा, इथे आकार थोडा कमी करा, ह्याचा रंग, किंवा पेनच्या कंपन्या या भिंतीला पिवळा, या भिंतीला गुलाबी कसा दिसतो, नाही थोडा बदला. हे तुम्ही रंगाचा ब्रश हातात न घेता सगळ्या भिंती तुम्ही पहिल्यांदा बघू शकता आणि नंतर ठरवू शकता की हा आता हा, आणि मग ते ऍक्च्युली पेंट तुम्हाला देऊ शकतात. तो पण पेंट आता रोबोज वगैरे लावतील, हा आणखी विचार, हे भय, हे अचाट आहे हे सगळं. आता या सगळ्यामध्ये नोकऱ्या जर का गेल्या तर काय, हा आणखीन एक वेगळा विषय. शेवटी तो कोविडमुळे काय होणार याच्याशी बोलून मी थांबतो, कारण ते बोलण्यासारखं एवढं प्रचंड आहे. कोविडमुळे आता झालंय काय याच्यामध्ये, की जिओ पॉलिटिकल सिनारिओ असा आहे की चीनच्या विरुद्ध वातावरण अमेरिकेने तयार केलेलं आहे. त्यात मी शिरत नाही, कारण त्याच्यात मला 1 तासभर बोलू शकेल, मला आवडता विषय माझा चीन आणि अमेरिका यातलं हे. पण झालंय असं की चीन, अमेरिकेच्या लक्षात आलेलं आहे की आपण भारताला आउटसोर्स केलं सर्व्हिसेस आणि चीनकडे आउटसोर्स केलेले मॅन्युफॅक्चरिंग, आणि एखादी कोविड सारखी साथ आली किंवा इतर काही झालं की आपल्याला केवढा मार बसतोय. तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, कारण अमेरिकन जर का कामगार नेमले तर आपल्याला महाग पडतात ना, म्हणून तर खरं म्हणजे भारताकडे बँकिंग आणि आयटी वगैरे त्यांनी दिलं होतं ना, चीन तिकडे मॅन्युफॅक्चरिंग दिलं होतं. पण जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो तर अमेरिकेतल्या सुद्धा लोकांना आपण नेमण्याची काय गरज आहे. तर रोबोज मध्ये पहिल्यांदा आपल्याला गुंतवणूक करावी लागेल, पण एकदा ती गुंतवणूक झाली की मग आपल्याला चीन आणि भारताकडे तेवढं आउटसोर्स करण्याची गरज नाही. त्यामुळे त्याला रिशोरिंग म्हणतात. कित्येक अमेरिकन कंपन्यांनी पुढचे प्लॅन बनवले की 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर आपल्याला आउटसोर्सिंगची गरज पूर्ण संपणार नाही नक्कीच, पण नक्कीच कमी होईल. म्हणून मी मगाशी जे सांगितलं की तुम्ही समजा आउटसोर्सिंगची कंपनी चालू करणार असाल तर पुढे 10 वर्षात त्यांनी रिशोरिंग केलं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून स्वतःच्याच देशात त्यांनी चालू केलं तर तुमची कंपनी कोलॅप्स होईल. म्हणजे तुम्हाला सातत्याने फ्युचरकडे बघून तुम्हाला कंपनी काढावी लागेल किंवा तुम्हाला जॉब सिलेक्ट करावा लागेल. हे मला दाखवण्याकरता मुद्दाहून तुम्हाला सांगितलं की कोविडच्या काळानंतर हे मत आता अतिशय स्ट्रॉंग झालेलं आहे अमेरिकेमध्ये की आता रिशोरिंग केलं पाहिजे, आणि रिशोरिंग करून आता जर का नेमलं तर अमेरिकन कामगारांचे पगार खूप जास्त आहे. पण एआय वापरून जर का केलं, म्हणून अतिशय मोठ्या प्रमाणात वेगाने आज एआयची वाढ अमेरिकेत चालू आहे. चीनमध्ये तर प्रचंड वेगाने चाललेले, कारण तेच सगळ्यात महत्वाचं कारण आहे चीन आणि अमेरिकेतल्या युद्धाला. कारण जेव्हा चीन एक मागासलेला देश आहे म्हणून अमेरिकेने तिथे आउटसोर्स केलं, पण आता चीनमध्ये एआय, रोबोटिक्स आणि 5G आणि इतर सगळ्यामध्ये इतक्या अमेरिकेपेक्षा मोठी प्रगती त्यांनी केलेली आहे. आणि चीनचे हे प्रॉडक्ट जगभर धुमाकूळ घालतायत, आणि आपले प्रॉडक्ट समजा गेले, आपल्या कंपन्यांचा का धोका आला तर काय, म्हणून अमेरिकन कॉर्पोरेट खडारून जागे झाले, आणि मग ट्रम्पने आता चीनचा द्वेष करायला सुरुवात केली. असा सगळा तो इतिहास. पण त्यात मी आता शिरत नाही. पण प्रश्न एवढाच आहे की कोविड नंतर इकॉनॉमीचं काय होईल, जॉब्सचं काय होईल, हा फार मोठा प्रश्न आहे. तो वेगळा विषय, मला त्याच्याविषयी आता मांडणं, माझ्याकडे मटेरियल खूपच आहे म्हणजे, पण आत्ता मांडणं शक्य नाही. मला एकच सांगायचंय की याच्यानंतर खूप वेगळ्या प्रमाणात रिस्ट्रक्चरिंग होणार आहे, म्हणजे जागतिक इकॉनॉमीचं, आउटसोर्सिंगचं, आणि हे इमिडिएटली होईल असं नाही, पण पुढच्या 5-10 वर्षात होईल. आपले सगळे डोळे उघडे ठेवून
आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला ठरवायला पाहिजे. तरुणांना मला सांगायचं वाटतं की या सगळ्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये निराश न होता आपण जे करतो, अकाउंटिंग करत असू, बँकिंग करत असू, IT करत असू, त्याचे फंडामेंटल्स पक्के करा. कम्युनिकेशन स्किल्स वाढवा. मी तर म्हणेन मराठीत शिक्षण झालं असलं तरी इंग्रजीत चांगलं करा तुम्ही. कारण मी आता सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स मध्ये इतकी वर्ष काढली, मला त्याचा फार फायदा झाला. 3 म्हणजे तुमचं पर्सनॅलिटी बिल्ड करणं ज्याला म्हणतो, की मी अगदी हसतमुख राहण्यापासून, सेन्स ऑफ ह्युमर असण्यापासून, तुम्ही इतरांबरोबर कसं वागता, कसं बोलता, कसं कॉन्फिडन्स निर्माण करता, हे फार महत्वाचं आहे. ते बिल्ड करणं आणि सातत्याने बदल, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी काय येते याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघणं, हे तुम्ही जर का केलं तर तुम्ही यशस्वी व्हाल असं मला वाटतं. धन्यवाद. सर, अत्यंत सुंदर असं लेक्चर आणि भविष्यात काय घडणार आहे त्याचे एक ग्लिम्स म्हणता येईल असे, की आता प्रश्न पडलाय की नक्की करायचं काय, कारण खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या बियॉन्ड इमॅजिनेशन, बियॉन्ड थॉटच्या आहेत, आणि आज थोडा वेळच कमी पडतोय. अदरवाईज खूप अशा गोष्टी आहेत की तुम्ही सांगण्यासारख्या आम्हाला प्रचंड अशा गोष्टी आहेत. सर, ज्यावेळी आपलं लेक्चर घ्यायचं ठरलं त्यावेळी आम्ही एक गुगल फॉर्म हे केला होता, फ्लोट केला होता, आणि त्यावेळी तुम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी म्हणून लोकांना आम्ही विचारलं होतं. तर अनेक प्रश्न आलेत सर, परंतु त्यातले काही सिलेक्टेड एक 4-5 प्रश्न आम्ही सर घेतलेत. तुमची परवानगी असेल तर ते घेऊ का? हो, चालेल. सर, पहिला प्रश्न डॉक्टर बिराज खोलकुंबे, MBA कॉलेजचे हेड होते ते आणि आता रिटायर्ड टीचर आहेत, तर त्यांनी तो प्रश्न विचारलाय. व्हॉट चेंजेस आर एक्सपेक्टेड इन न्यू एज्युकेशन सिस्टम स्टेकहोल्डर्स? Well, I mean, should I answer this? Does he understand Marathi or should I answer this? या मराठी. म्हणजे काय माहितीये का, आताच मी सांगितलं त्याप्रमाणे की आता कोर्सेस मध्ये ऑलरेडी बदल झालेले आहेत. म्हणजे पूर्वी पाठांतर आणि मोठमोठे एसेज याच्या आता सगळं ते स्वरूप बदललंय. पण मला त्यापेक्षा महत्वाचं वाटतं की शिक्षणाचं स्वरूप म्हणजे शिक्षकांचा रोल जो असेल तो रोल बदलेल. आणि म्हणून मी आता व्हिडिओज जे आलेले आहेत ना, म्हणजे पूर्वी मी IITत होतो त्यावेळेला ते सगळे IIT पूर्वी कॉलेजमध्ये होते ते ब्युरेट पिपेट आणि ते लिटमस पेपर. आता तुम्ही सगळं सिम्युलेट करू शकता. व्हिडिओ इतके सुंदर आहेत, तुम्हाला सांगतो, बायजूस काय, खान काय, सगळे अनेक येतात इतर सुद्धा, की तुम्हाला प्रत्यक्ष शिक्षकाने ते लिहिणं तुम्ही फळ्यावरनं लिहून राहायची की गरज नाही. व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही रात्री 11 वाजता घरी बसून शिकू शकता. इट्स अ फॅन्टॅस्टिक टूल बरं का. पण त्याला ह्युमन टच पाहिजे, म्हणून मला स्वतःला असं वाटतं की शिक्षकांनी असे चांगले व्हिडिओज तयार करणं, मग मुलांवरती लक्ष ठेवणं, त्यांच्या टेस्ट घेणं, आठवड्याला एकदा किंवा महिन्याला भेटणं, की प्रगती किती होते हे करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या शंका सोडवणं, हे शिक्षकांचं म्हणजे फॅसिलिटेटर म्हणून काम राहील असं मला स्वतःला वाटतं. बाकी शिक्षण पद्धती 10+2 अमुक मला काही फार कळत नाही. ते किती काय, आमच्या 11वी होती आणि मग मी सरळ 1 वर्ष कॉलेज करून IITत गेलो. आता फार बदल झाले मला त्यातलं फार. पण शिक्षण पद्धतीमध्ये हा जो हे आहे, फक्त काय मला एक वाईट काय वाटतं याच्यामध्ये, की आपल्या भारतामध्ये खूप रिसर्चला खूप आपण खर्च केला पाहिजे. GDPच्या आपण 1% सो करत नाही रिसर्च. चीन हा 2.25% करतात. अमेरिका त्याच्यापेक्षा जास्त करतात. हे उगाचच रिसर्च. आणि आपल्याकडे उदाहरण नंबर ऑफ पेटंट्स पर मिलियन जर का धरलं तर आपल्या सगळ्यात कमी आहेत. म्हणजे चीन, जपान सगळे खूपच पुढे आहेत आपल्यापेक्षा. किंवा नंबर ऑफ सायंटिस्ट पर मिलियन मध्ये धरलं तर खूप कमी. मग नुसतंच 100 वर्षात आमच्याकडे नोबेल लॉरेट नाही, काय सगळ्या कंपन्यात तर सगळ्या अमेरिकन आहेत. आपण मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरतो, SAP वापरतो जर्मनीचं, पण आपल्याकडलं एकही प्रॉडक्ट नाही की जो जगामध्ये आपण छाती ठोकून सांगतो जगभर वापरतील. पण IT सुपर पॉवर म्हणतो, पण असं आपण करू शकत नाही. हा आपल्या शिक्षण क्षेत्रातला एक अतिशय दुर्दैवी भाग म्हणता येईल. पण त्याचं कारण आपण शिक्षणावर खर्चही करत नाही. 6% खर्च केला पाहिजे GDPच्या असं सगळे तज्ञ म्हणतात. आपण 2.8 to 3% खर्च, सगळी सरकार बरं का, त्यात कुठे हे सरकार ते सरकार काही संबंध नाही. 1990 पासून सगळ्या सरकारांनी शिक्षण आणि आरोग्य पूर्ण दुर्लक्षित क्षेत्र आहे. तर मला असं वाटतं की शिक्षणाचं, त्यामुळे असं मी उत्तर देतो. पुढचा प्रश्न काय? म्यूट. सॉरी.
COVID-19 नंतरची होणारी आर्थिक परिस्थिती आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही कसं चांगलं ठेवता येईल? नाही, हा प्रश्न फार अवघड आहे. म्हणजे मला स्वतःला सांगतो, मला किती प्रचंड फोन येतात. मला कल्पनाही करवत नाही की काय लोक कसं जगत असतील. साधी कल्पना करा तुम्ही की 80 कोटी लोकांना आज 5 किलो धान्यावर जगावं लागतंय. आणि आणि हे 80 कोटी हा आकडा खरा नाही, कारण त्यात सुद्धा नीती आयोग प्रमाणेच हा आकडा 2011च्या सेन्सस प्रमाणे काढलेला आहे. त्यामुळे ऍक्च्युअली त्याच्यात खरा आकडा 9.5 कोटी ऍड केले पाहिजे. म्हणजे खरं 89.5 कोटी आहे. आणि या कोविडमुळे 23 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली गेले. एकंदर साधारण 135 कोटी पैकी 100 कोटी लोक आज जेमतेम त्या धान्यावर अमुक जगतात. खरोखर आपल्याला भयानक आहे परिस्थिती. अनेक 10 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्यात कोविडमध्ये मुळे, असं अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. तर आता हा जो प्रकार अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण साधारण 12 ते 13% आहे. म्हणजे ऑफिशियल हे CMIचा डेटा आहे. आणि खरी अनएम्प्लॉयमेंट आणखीन जास्त आहे, कारण त्यात पुन्हा पीपल लुकिंग फॉर जॉब हे त्यात घेतलेलं नसतं वगैरे, असं त्यात कॉम्प्लिकेशन. लेबर पार्टिसिपेशन जर आपण धरलं तर खरा अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा खूपच जास्त आहे. अंडर एम्प्लॉयमेंटचं खूप जास्त. तर ह्याच्यात मानसिक आरोग्य तर फार मोठं आहे. तुम्हाला कल्पना नसेल की जगातल्या सुइसाइड पैकी मला वाटतं 35% का काहीतरी सुइसाइड भारतात होतात, हे लक्षात ठेवा. आणि आता तर विद्यार्थ्यांच्या सुइसाइड म्हणजे मी असं ऐकलं होतं की दर 3 मिनिटाला 2 विद्यार्थी आत्महत्या करतात. आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी माहित असतं, पण आता एवढा ताण आलेला आहे. ते MPSC UPSC लाखो लोक नुसती जमीन विकून, शेती विकून 5-5 वर्ष धडपडत असतात. आणि त्या कोविडमुळे पुन्हा परीक्षा होणार नाही होणार. तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अतिशय धीराने ह्याला तोंड दिलं पाहिजे. म्हणजे एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे. हे खरोखर महासंकट आहे. म्हणजे ह्याच्यावर माझ्याकडे काय असं भयंकर उत्तर आहे की नुसतं हा नाही हो तुम्ही प्रसन्न राहा, तुम्ही हसत राहा, याला काही अर्थ नाही. परिस्थिती खूप गंभीर आहे. पण केव्हा ते जाईल. मला स्वतःलाच वाटतं की सगळ्यांना वॅक्सिनेट जेव्हा आपण करू ना, तेव्हाच हे खरं जाईल. आपण वॅक्सिनेशनला उशीर करता कामा नये. जेवढा आपण उशीर करू तेवढी तिसरी लाट येईल आणि आणखी आपण बेचैन राहू. म्हणजे खूप वाईट होईल. जितक्या फास्ट करता येईल पुढच्या 3 महिन्यात आपल्याला, तितकं आपण त्याला रोखू शकू असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की पहिल्यांदा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे 100 आपण ऐकलं असेल, मास्क आणि डिस्टन्स वगैरे, तरी लोक पाळत नाहीत, हा वेगळा मुद्दा. लोकही कंटाळलेत, पण पाळते तरी पाळायला पाहिजे. आणि वॅक्सिनेशन हे दोनच त्याला उत्तर. हे जर का केलं तर इकॉनॉमी पुन्हा पुन्हा ताळ्यावर, म्हणजे पूर्वी फार काही चांगली होती अशाला भाग नाही, पण निदान आत्ताच्या पेक्षा नक्की सुधारू शकेल. थोड्याफार नोकऱ्या परत येतील. गेल्या कोविडच्या नंतर 12.9 कोटी नोकऱ्या गेल्या, पण काही काळात 9 कोटी आल्या. मग 12.6 कोटी गेल्या आणि आता 9 कोटी आल्या. मग 3.6 कोटी गेल्याच तरी सुद्धा. आणि 9 कोटी ज्या आल्या त्या फॉर्मल सेक्टरमध्ये, इन्फॉर्मल सेक्टरमध्ये गेल्या. असा एक थोडा भाग आहे, पण त्यात तो आपल्या लेक्चरचा विशेष नाही. प्रश्न एवढाच आहे की यामध्ये अस्थिरता, बेकारी, अर्ध बेकारी, पगार कमी मिळणं आणि त्यामुळे होणारी फरक. तर तसं शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण फक्त 18% लोकांना शक्य झालेलं आहे. तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगतो, कारण मुलाकडे स्मार्टफोन असतो, तो कामावर नाही येतो, तर मुलगी संध्याकाळी ऑनलाईन करू शकते. आणि त्यात अनेक लोकांचं खूप तक्रार आहेत की ऑनलाईन आतापर्यंत काही शक्य झालेलं नाही. तर आपल्याकडे स्मार्टफोनच लोकांकडे नाही, तर शिक्षण झालेलं नाही. तर हा जो सगळा प्रकार, त्यामुळे ताण खूप येतोय लोकांना. तर आपण सगळ्यांनी एकमेकांना धीर आणि सरकारवर लसीकरण फास्ट करा असा दबाव टाकला पाहिजे. आणि आपण स्वतः कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळली पाहिजे आणि एकमेकांना धीर दिला पाहिजे की केव्हा तरी हे संपेल. 1 वर्ष 1.5 वर्ष असं एवढंच आपण करू शकतो असं मला वाटतं. नक्कीच सर, कारण सलग 2 वर्ष आपण कोविडच्या यातनं झुंजतोय. त्यामुळे खरोखर आर्थिक परिस्थिती तर खूपच वाईट आहे आणि त्यातनं तो मानसिक उभारी देणं हा आणखीन एक वेगळा विषय. सर, एक ओजस हसमनीस म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यांचा प्रश्न आहे की तुमचं नवीन अपकमिंग बुक काही येतंय का? आणि असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. अपकमिंग आता म्हणजे माझी खरं साधारण एक म्हणजे इंग्रजी 4 आणि मराठीत एक 40 एक पुस्तकं झालेली आहेत. पण आता आणि सगळी मोठी पुस्तकं खरं म्हणजे बोर्डरूम मॅनेजमेंट वरती, भारतीय संगीतावरती, अर्थात इकॉनॉमिक्स वरती, मनात सायकोलॉजी वरती, गणितावरती, झपुर्झा विदेशी साहित्यावरती, कॅनव्हास चित्रशिल्पकलेवरती वगैरे. आता मी असं ठरवलं होतं की 4 तंत्रज्ञानाच्या इतिहासावरती 5 पुस्तकं लिहावी. त्यातलं नॅनोदय हे नॅनो टेक्नॉलॉजीवरती ऑलरेडी आलेलं आहे.
माधवी ठाकूर देसाई आणि मी यांनी लिहिलं. माधवी त्यातली नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये PhD केली असल्यामुळे शक्य झालं. नंतर बखर संगणकाची मी अतुल काहतेने लिहिलं, ते संगणकाचा इतिहास होता. मग संवाद हे मीच लिहिलं, ते कम्युनिकेशनचा इतिहास होता. आता प्रकाश आणि प्रवास त्यातलं प्रवास जे आहे, प्रकाश जे आहे ते मीच लिहिले. प्रकाशाचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास, आणि प्रवास हा आदिमानवापासून ते अगदी मंगळावरचा प्रवास इथपर्यंतचा जो काही इतिहास आहे तो मी नासावरी निफाडकर ह्यांनी लिहिलेला आहे. खूप रंजक आहे, प्रचंड 500 पानी पुस्तक आहे ते. नंतर शरीर नावाचं पुस्तक आहे, ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, अमृता देशपांडे आणि मी असं लिहिलेलं आहे. ते 600 पानी पुस्तक आहे, ते जवळपास तयार आहे. त्यानंतर बायोलॉजी म्हणजे सजीव हे पण पुस्तक आहे, ते 450 पानी पुस्तक आहे, तेही तयार आहे. नंतर ग्रंथ म्हणून पुस्तक आहे, 50 जगातले ज्या ग्रंथांनी जग बदललं असे असे 50 ग्रंथ, असं एक पुस्तक आहे. ते पुस्तक येऊ घातलेलं. ही सगळी नंतर माय लॉर्ड हे मी आणि माधुरी काजवेने लिहिलेलं कायद्याचा इतिहास, ते 350 पानी पुस्तक आहे. ते स्टोरी टेलवर अवेलेबल आहे, आता ते पुस्तकाच्या स्वरूपात येते. ही जी 8-10 पुस्तकं आहेत ती ऍक्च्युली तयार आहेत, त्यामुळे ती प्रकाशनाच्या वाटेवर. शेवटली 2 पुस्तकं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते 300 पानी आणि इन्फोटेक हे पुन्हा 300 पानी. इन्फोटेक 80% तयार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार आहे आता म्हणजे प्रकाशनाच्या वाटेवर. तर ही 10 पुस्तकं ही तुम्हाला दिसतीलच पुढच्या 1-2 महिन्यात, 3 महिन्यात. पण त्याशिवाय माझी आणखी बरीच पुस्तकं चालू आहेत, त्याच्याविषयी आपण बोलायला नको, कारण त्याच्यातच बराच वेळ जाईल. पण बरेच आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड नावाची 12 पुस्तिका, इझम्स म्हणजे कॅपिटलिझम, सोशलिझम, कम्युनिझम, अनार्किझम, अशा बारीक बारीक पुस्तिका काढायच्या. आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड म्हणजे सायन्स मधले आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड, कॅओस आणि ग्रॅव्हिटी आणि बिग बँग आणि ब्लॅक मॅटर वगैरे, डार्क मॅटर वगैरे. तर असं सगळं जे आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, इकॉनॉमिक्स म्हणलं की फ्री ट्रेड आणि ग्लोबलायझेशन वगैरे. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातला आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड असे 150 पानी 10 पुस्तिका काढायच्या. इझम्स वरती पुन्हा अशा 150 पानी 6-8 पुस्तिका काढायच्या. हे पुढच्या 2-3 वर्षातले माझे प्लॅन आहे. त्यानंतर मी असं करणार आहे इनफॅक्ट की माझ्याकडे 50 पुस्तकांचा आराखडा तयार आहे, कारण माझ्याकडे 4000 पुस्तक आहेत, पण मी ती करणं शक्य नाही. त्यामुळे मी ते जाहीर करणार आहे की ज्यांना करायची त्यांनी मला मदत करावी. आणि त्याकरता राईट विथ ASG, WRITEWITH विथ ASG अच्युत श्रीधर गोडबोले @gmail.com ह्याच्यावरती मला मेल लिहिला की मी त्यांना ती यादी पाठवीन, आणि ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना पुस्तकं सजेस्ट करीन, देईन सुद्धा. आणि नंतर त्यांनी ती लिहावीत. माझं नाव नाही आलं तरी चालेल, पण ती पुस्तकं आली पाहिजे मराठी, असा माझा ध्यास आहे. कारण मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे या हेतूनच मी खरं म्हणजे वर्षाला 2-3 कोटीच्या नोकऱ्या सोडून मी लिहायला लागलो मराठी पुस्तक. त्यामुळे हे माझं सगळं स्वप्न आहे. सांगितलं त्यात बरंच बोलण्यासारखं, पण मी थोडक्यात सांगितलं. सर आणखीन एकदा विनंती आहे, आपण तो मेल आयडी सांगितला तो परत एकदा रिपीट करू शकाल? राईट विथ ASG, WRITEWITH स्मॉल अक्षर सगळी @gmail.com. राईट विथ ASG माझी इनिशियल्स आहेत, अच्युत श्रीधर गोडबोले. राईट विथ ASG @gmail.com. थँक्यू सर. सर पुढचा प्रश्न घेतोय. विनायक म्हणून टीचर आहेत, त्यांनी विचारलाय, डज टेक्नॉलॉजी विल रिअली गोइंग टू बेनिफिट द पुअर पीपल or it's simply cake for only powerful people? आता याचं असं आहे की आतापर्यंत टेक्नॉलॉजीने फायदा फक्त श्रीमंतांचा झालाय असं माझं मत आहे. कारण कॉर्पोरेट टेक्नॉलॉजीचा ज्या तऱ्हेने वापर करतात त्या तऱ्हेने बेकारी निर्माण होते, प्रदूषण खूप निर्माण होतं वगैरे, असं माझं मत आहे. पण याच टेक्नॉलॉजीचा वापर आपण चांगल्या तऱ्हेने करू शकतो. उदाहरणार्थ सांगतो की खेड्यापाड्यात आपल्याकडे MBBS आणि MD डॉक्टर नाहीये किंवा कमी जातात. अशा वेळेला तिथे समजा, आणि आपल्याकडे हेल्थ वरती सुद्धा आपण 0.9 to 1.2% GDPचा खर्च करतो, ते 5% केला पाहिजे. जसं WHO ने सांगितलेलं आहे, तज्ञांच्या मध्ये 3% केला पाहिजे. आपल्या सरकारने 2.5% करू म्हणून सांगितलं, पण आपण करत नाही. त्यामुळे सगळी अवस्था फार वाईट आहे आपल्या. म्हणजे PHC ज्याला म्हणतो, प्रायमरी हेल्थ सेंटर्सची वगैरे. म्हणजे PHC मध्ये नर्सेस, बेड्स, ICU आणि ECG या सगळ्या यंत्रणा आणि मनुष्यबळ याची काही मापदंड जे आहे त्याच्याप्रमाणे आपली फक्त 11% PHC त्यात पास होतात ऑफिशियल डेटा प्रमाणे. तेव्हा खूप करण्याची गरज आहे, पण तो विषय वेगळा. आता अशी अवस्था असताना तिथे जर का आपल्याला काही ट्रेन स्टाफ ठेवता आला, म्हणजे BSc बायोलॉजी करून त्याला ब्रिज कोर्स करून की 90-95%
रोग असतात ना, सर्दी, ताप, खोकला, पोट हे होणं, लूज मोशन, सगळं त्याच्यावरती ते उपाय करू शकतील. आणि जिथे त्यांना ते उपाय नाही करता येणार तिथे ते शहरातल्या एमबीबीएस किंवा एमडीचा सल्ला घेतील. असं जर का आपल्याला करता आलं तर तिथे टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे. हेल्थ केअर साठी आपल्याला तिथे कम्युनिकेशनचं स्पीड आणि तिथे एक्सरेज आणि ईसीजी सगळे डिजिटलाइज होतात. म्हणजे क्षणार्धात शहरातल्या एमबीबीएस किंवा एमडी कडे जाऊ शकतील, ते डायग्नोज करू शकतील, औषधं बदलू शकतील. हे एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. त्यामुळे खऱ्या जर का टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असेल तर तो स्वस्त घरांकरता, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन करता, वीज आणि पाणी, शिक्षण आणि आरोग्य सुधारण्याकरता, सामान्य माणसांकरता टेक्नॉलॉजी आपण जर का वापरली तर ती सामान्य माणसापर्यंत पोहोचेल. समजा आपण फक्त टेक्नॉलॉजी शॅम्पू आणि साबण आणि सॉफ्ट ड्रिंक्स आणि हे वापरण्याकरता चंगळवादी हे करण्याकरता सुरुवात केली आणि त्यातच फक्त वरच्या 5-10% लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि त्यातच त्यांनी मॉल्स आणि अमेरिकेत जा हे ते सुरू केलं, आत्ताच जसं आहे तसं, तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्या टेक्नॉलॉजीला काही अर्थ नाहीये. तर मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचायची असेल तर त्याकरता आपल्याला चांगलं प्लॅनिंग लागेल टेक्नॉलॉजी. तर यातच एक आणखीन त्यांनी एक प्रश्न, इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय. हाऊ टेक्नॉलॉजी इज ऑर विल गोइंग टू इम्पॅक्ट पॉलिटिक्स? हा, त्यामध्ये असं आहे की टेक्नॉलॉजी पॉलिटिक्स वरती नक्कीच परिणाम असा होईल की ज्याला डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतात ना, डायरेक्ट डेमोक्रेसी. म्हणजे अथेन्स मध्ये डेमोक्रेसीची हिस्ट्री सांगत बसत नाही कारण त्यात आणखीन बराच वेळ जाईल. पण डेमोक्रेसी मध्ये बरेच प्रकार आहेत. एक त्याला डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतात. अथेन्स मध्ये सुरू झाली फार पूर्वी. डेमोक्रेसी इतिहासातला जो पहिला तो भाग होता. सगळी माणसं ऍक्च्युअली एकत्र जमायची आणि हात वरती करून निर्णय घ्यायचे. मग बरीच स्थित्यंतर आली, राजे रजवडायले, तर सरंजामशाही आली, डेमोक्रेसी खरी शिल्लक नाही राहिली. म्हणून गेल्या काही शतकांपासून ते डेमोक्रेसी सुरू झाली. त्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे फर्स्ट पास वगैरे जो आपल्याकडे अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये वगैरे आहे. पण 70-80 देशांमध्ये वेगळ्या तऱ्हेने एक डेमोक्रेसी होती. त्याचं मॅनेजमेंट करण्याकरता आपल्याला टेक्नॉलॉजी ऑनलाईन आणि याचा बराच फायदा होईल. म्हणजे उदाहरणार्थ ज्याला प्रपोर्शनल डेमोक्रेसी म्हणतात ती 70-80 देशात आहे बरं का. आपल्याला तुम्हाला आश्चर्य वाटेल. मग तिथे काय करता आज लागली माझी. हॅलो, हा सर, बोला बोला बोला. प्रपोर्शनल डेमोक्रेसी मध्ये आज कसं होतं की 33% मतं पडली तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण पार्लमेंटमध्ये 400 की 300 सीट मिळू शकतात. तर तिथे तसं होत नाही. तुम्हाला जेवढी मतं पडली त्याच्या प्रपोर्शनेट तुमचे एमपीज असतील. म्हणजे उदाहरणार्थ 3 पार्टीचे गृहीत धरू आपण. प्रत्येक पार्टीने आपले 10-10 उमेदवार जाहीर करायचे आणि समजा पार्टी 1 ला समजा 50% मतं पडली, पार्टी 2 ला 30% मतं पडली आणि पार्टी 3 ला 20% मतं पडली, तर पार्टी 1 च्या पहिल्या 10 पैकी 5 उमेदवार घ्यायचे, पार्टी 2 च्या 10च्या लिस्ट मधले 3 उमेदवार घ्यायचे, पार्टी 3 च्या मधले 10 पैकी 2 उमेदवार घ्यायचे, त्यांनी पार्लमेंटमध्ये जायचं. याला प्रपोर्शनल डेमोक्रेसी म्हणतात. बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यात शिरत नाही मी. पण ही 70-80 देशात वापरली जाते, हे लक्षात ठेवा. आणि त्यात जास्त जितकी मतं ज्यांना पडतात त्यांचं रिप्रेझेंटेशन जास्त होतं. आपल्यासारखं होत नाही तिथे. आता हे मॅनेज करायला टेक्नॉलॉजीचा वापर होईल. पण त्याच्यापेक्षा महत्वाचा म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी जी होती तिकडे जायला आपल्याला मदत होईल टेक्नॉलॉजीमुळे. राईट टू रिकॉल ज्याला म्हणतात ना, ते उदाहरणार्थ मला माहिती आहे की इकडला माझा जो कॉर्पोरेटर आहे तो नीट काम करत नाहीये. तो समजा तुम्ही तक्रारी केल्यात आणि आपल्याकडे लोकपाल सारखं काहीतरी असेल की ज्याच्याकडे तक्रारी बऱ्याच यायला लागल्या, तर लोकपाल एक ठराविक दिवस करून ऑनलाईन मतदान घेऊ शकेल घर बसल्या. त्या तिकडल्या वॉर्डामधल्या लोकांचं किंवा शहरामधल्या किंवा राज्यामधल्या किंवा देशामधल्या, पण जितका प्रश्न गंभीर आहे त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन मतदान करून चक्क तो एमएलए ला तुम्ही वापस बोलवू शकाल डायरेक्टली. 5 वर्ष थांबण्याची गरज नाही आणि त्यामुळे वचक राहील. तुमच्याकडे एकदा टेक्नॉलॉजी आली आणि हे आज होईल अशातला भाग नाही, ते बऱ्याच वर्षांनी होईल. पण डायरेक्ट डेमोक्रेसी ज्याला म्हणता येईल की पीपल कॅन ऍक्च्युअली रिकॉल देअर रिप्रेझेंटेटिव्ह ऍट एनी टाइम दे वॉन्ट. आणि हा जो प्रकार आहे त्यांनी वचक राहील. लोकांना रिप्रेझेंटेटिव्ह लोकांची कामं चांगली करावीच लागतील. तर हा टेक्नॉलॉजीचाच हा फरक, आणि तसे बरेच फरक पडू शकतील टेक्नॉलॉजीमुळे. सर, शेवटचा प्रश्न घेतोय.
प्रणाली कपिल ललित यांनी विचारलाय, तुमच्या एकूण करिअरचा प्रवास बघितला की करिअरकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे असं जाणवतं, पण तसं करण्याचं धाडस होत नाही, असं का होत असावं? मला याचं काही उत्तर देता येणं अवघड आहे. मी ना खरं तुम्हाला सांगतो, मी काही आयुष्यात प्लॅन काही केलं नाही. आजकाल मुलं सगळं ते प्लॅन करून, तुम्ही ध्येय ठरवा, 5 वर्षात काय होणार, मी सीईओ होणार, मी कुठे अमेरिकेत जाणार. मला असलं काही जमलंच नाही हो. जसं आयुष्य जसं समोर येईल त्याप्रमाणे करत गेलो. चुकाही केल्या, आदिवासी चळवळीत गेलो, माझ्या लिमिटेशन लक्षात आल्या, परत आलो. ते 10 दिवस जेलमध्ये राहिलो, टक्के टोटके खाल्ले, वर्षभर जॉब नव्हता, 13 घरं बदलली मुंबईमध्ये. मग 125 रुपये पर मंथ चालू केली जॉब. नंतर आयटीत शिरलो, पहिला प्रोग्राम जमेना. हे सगळं म्हणजे हे घडत गेलं. आणि नंतर मग आता मी चढत चढत गेलो आणि मग सीईओ झालो. पण हे काय सीईओ व्हायचं, आजकाल मी मुलांना भयंकर असतं, सीईओ मला व्हायचं किंवा मला आता काय अमुक अमुक करायचंय. त्यांची ध्येय सुद्धा मला पैसा आणि प्रसिद्धी ह्याच्या मागे असतात. 3 BHK का हा रो हाऊस आहे का, गाडी कुठली आहे वगैरे. तर मला त्याचं लकीली आकर्षण अतिशय कमी आहे. म्हणजे ते आता जर्मनीत मी BMW अनेक वेळा चालवलेली, पण ते BMW इंजिन मला फार आवडतं. इंजिन किती छान आहे ह्याचं कौतुक नाही लोक करत. मी BMW मध्ये बसत असताना सोसायटीमधले किती लोक मला बघतायत ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणजे मला म्हणजे मुख्य म्हणजे त्या एरिक फ्रॉमने वाक्य फार छान म्हणलंय, की मी कोण आहे ह्याच्यापेक्षा माझ्याकडे काय आहे. म्हणजे मला माझी ओळख आज काय आहे किंवा ओळख काय व्हावी असं मला वाटतं. तर एक मानवतावादी माणूस किंवा एक समान संधी मानणारा माणूस किंवा जेंडर, स्त्री पुरुष किंवा जात किंवा धर्म किंवा कुठल्याही तऱ्हेचं रंग वर्ण ह्याचा भेद न मानणारा आणि त्यांच्यात समानता मानणारा, माणुसकी मानणारा, विज्ञानवादी, विवेकवादी मनुष्य, अशी माझी ओळख करून दिली तर मला सगळ्यात आनंद होईल. पण माझ्याकडे 3 BHK आहे का, माझ्याकडे ही गाडी आहे का, मी अमेरिकेत राहतो का कुठे राहतो, लोकांना ह्याच कौतुक भयंकर जास्त असतं. त्याला काय करणार. तर मला असं वाटतं लकीली माझ्या आयुष्यात असलं काही झालं नाही. मी जसं आयुष्य येईल तर त्याला सामोरं गेलो, तर बऱ्याच चढ उतार आले, अनेक संकट आली, अजूनही आहेत. आणि मी काय भयंकर शूर वगैरे अशातला अजिबात भाग नाही. पण मला ते घडत गेलं. आता पुन्हा अशा तऱ्हेने जगणं मला अवघड आहे. पण मला एकच म्हणायचंय, की तुम्ही जे करता ना त्याच्यावर प्रेम करा. दर क्षण महत्वाचा आहे. म्हणजे मला एक एवढं सांगून थांबवतो मी, कारण आपलं फार लांबत जाईल. मला सगळ्यात महत्वाचं वाटतं, की आपण ज्या मार्गावर चाललोय ना, तो मार्ग, तो काळ सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. किती लोक म्हणतात, मी ना आता 5 वर्ष भयानक कष्ट गेले, मला भयानक त्रास झाला, दुःख सहन केलं, शेवटी मग मी तिथे पोहोचलो. अरे पण तू शेवटी म्हणजे 5 वर्ष गेली ना तुझे आयुष्य वाया. त्या 5 वर्ष तू मजा केलीस का? त्या 5 वर्ष करताच्या प्रोसेस मध्ये तुला आनंद मिळाला का? म्हणून एक वाक्य मी माझ्या मनात माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, की राह बनी खुद मंजिल. म्हणजे माझा जो रस्ता आहे मंझिलकडे जाण्याचा, तोच मुळे आता मंजिल झालेला आहे. म्हणजे माझं ते प्रत्येक क्षण मी त्याचा आनंद घेतोय का? का मला फक्त तिथे जायचंय आणि तोपर्यंत मी भयानक कष्टाने कसंही करून अगदी जीवावर हे करून करतोय, मग काय उपयोग आहे? तुम्ही मंजिल मिळाली 55 वर्षी, प्रॉव्हिडंट फंड वगैरे मिळाला, पण तोपर्यंत भयंकर खस्ता खाल्ल्यात. आपण तुम्ही प्रत्येक क्षण आनंदात जगलात का? प्रत्येक क्षण कधी शिकलात का? तुम्ही तुमच्या कुतूहल जागा ठेवलात का? तुमच्यातला विद्यार्थी जागा ठेवलात का? मला असं वाटतं, की हा सगळ्यात महत्वाचा संदेश देणार का मोठा नाही मनुष्य. मला एकच सांगायचं विद्यार्थ्यांना, की कुतूहल जागा ठेवणं, माणुसकी जागी ठेवणं आणि सातत्याने प्रश्न विचारणं आणि आनंद घेणं आपण जे करतोय ते, आणि शिकत जाणं, विद्यार्थी जागा ठेवणं. मला असं वाटतं हे जर आपण केलं ना, तर आयुष्यामधला आपण आनंद मिळवू शकू. रादर दॅन 5 वर्षात मला काय व्हायचं, अलीकडे 2 मिनिटात मित्र, 3 मिनिटात मॅनेजर, 4 मिनिटात सीईओ, 5 मिनिटात गुंतवणूक, असली सगळी पुस्तकं फुटपाथवरती निम्म्या किमतीला विकतात सगळे मुंबई पुण्यामध्ये. त्यात काही अर्थ नाही असं माझं मत आहे. आणि ते अनेक लोक प्रेरणादायी वगैरे काय काय सांगतात, विवेकानंद सेट दिस, अब्राहम लिंकन सेट दिस वगैरे, सगळे शेकडो हजारो मुलं ऐकतात, ते छान छान म्हणून घरी जातात, पुन्हा 5 मिनिटात सगळं खलास होतं. ते आणि प्रेरणादायी भाषण देणार सगळे गब्बर गाड्यात फिरत असतात, ही मंडळी पुन्हा आपली घरी पायी जातात. असं तो फक्त, तर त्याला काय अर्थ नाही. मला असं आपण आपल्या कधी व्हॅल्यूज ठरवाव्यात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याप्रमाणे आपण जगावं असं मला वाटतं. सर, खरोखर मागचे 1.5-2 तास कसे गेले समजले नाहीत. एक ज्या व्यक्तिमत्वाची फक्त पुस्तकच वाचत आलो होतो आतापर्यंत, आज समोर इंटरॅक्ट करायला मिळालं आणि आम्ही सांगलीकर खूप खुश आहोत सर तुमच्यावर, की ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं आणि भविष्याची थोडीशी चुणूक दाखवली की कशा पद्धतीनं आम्ही हे केलं पाहिजे.
सर, आज आपण वेळात वेळ काढून आमच्या लोकांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आलात त्याबद्दल पृथ्वीराज पाटील फाउंडेशन तर्फे आपले सर मनपूर्वक आभार. तसेच सर आमचे नेते माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांचे देखील मनपूर्वक आभार की ज्यांच्या प्रेरणेमुळे किंवा ज्यांच्यामुळे आम्हाला आज तुम्हाला ऐकता आलं आणि काही चांगल्या गोष्टी आमच्या सर्वांच्या कानावर पडल्या. तसेच आमचं जीपीएमची आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे सर्व सहकारी त्यांचे देखील आभार. आमचे विशेषतः सतीश पाटील सर, इतर सर्व सर आणि वीरेंद्र पाटील साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच आता इथं जमलेल्या सर्व आमचे मित्र मैत्रीण आमचे जे कोणी आहेत आणि ज्ञात अज्ञात ह्या सर्वांचे मनपूर्वक आभार की तुमच्याशिवाय हा कार्यक्रम चांगला सक्सेसफुल झाला नसता. तसेच सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, तसेच महत्वाचे म्हणजे मीडिया, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज सगळीकडे पोहोचतोय आणि भविष्यात आणखीन तो पोहोचेल. कारण आज आम्ही रेकॉर्डिंग सर करून ठेवले, पुन्हा भविष्यात लोकांना जर हवे असेल तर हे सगळं पुन्हा ऐकता येईल, तर तेही आम्ही केलेलं आहे सर. तर मीडियाचे देखील मनपूर्वक आभार. आणि पुन्हा एकदा सर आपले मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रमाची सांगता झाली असं डिक्लेअर करतो. थँक्यू. नमस्कार सर. थँक्यू. गुड डे.